बहिणीकडनं तिचा जो चहा होता तो सांडला होता. माझ्या मम्मीला इतकं असं वाईट वाटलं ना की यार आपण आपल्या पोरांना चहा सुद्धा आपण देऊ शकत नाही. फ्रँचायझी नेमकं काय? मार्केटमध्ये एखादा चहावाला आला आणि तो चहावाला खूप मोठा झाला आणि आपल्याला पण चहा सुरू करायचा. तुम्ही इंजिनिअरिंगची डिग्री घ्या, लाख रुपये वर्षाला खर्च आहे. 50,000 मध्ये तुम्हाला एक डायरेक्टली बिझनेस मिळतोय. जोपर्यंत मिळत नाही तुम्ही तोपर्यंत फ्रँचायझी ओनरला सोडू नका ना. पाण्यानंतर सगळ्यात जास्त बिवरेजेस मध्ये पिलं जाणारं प्रोडक्ट म्हणजे चहा आहे. तर एक बिझनेस सुरू करताना आपण काय बघितलं पाहिजे? मला वाटतं कम्युनिकेशन स्किल मॅटर नाही करत. तो माइंडसेट म्हणजे काय की बस मागताय तो मागताय. 50,000 रुपये महिना कमवण्यासाठी MIDC मध्ये किंवा दुसऱ्या कंपन्यांमध्ये किती पिळून घेतली तरी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. बिझनेस स्टार्ट केला, मग माझ्याकडे काय फोन पाहिजे, माझ्याकडे गाडी पाहिजे, 4 व्हीलर पाहिजे. जर तुम्ही एकदम झिरो बॅकग्राऊंड मधून आलेला असेल तर शॉपच्या नादी लागू नका. धंदा करायचा आहे ना तर शेट नका. पण राजा का बेटा राजा नाही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा. त्याच्या तोंडातच साखर नाही, त्याच्या रक्तातच बिझनेस नाही, तर तो बिझनेस नाही करू शकत. आपल्या सोबत जे त्यांच्याकडून शिका, फक्त त्यांना देऊ नका मानू. टाइम मॅनेज होऊ शकत नाही. माझी सगळ्यात मोठी असेट जर जी कोणी असेल ती माझी टीम आहे. प्रत्येक जण मतलबी फक्त 2 लोक नेते म्हणजे तुमची आई आणि वडील. मित्रांनो, चहाच्या बिझनेसमधली क्रेज महाराष्ट्र एवढी कोणत्याच राज्याला नसेल. आणि या चहाच्या बिझनेसमध्ये मागची बरीच वर्ष बरेच लोक आले आणि बरेच लोक गेले. पण महाराष्ट्रातलं या चहाच्या बिझनेसमध्ये एक गाजलेलं नाव म्हणजे निलेश जाधव. निलेश जाधव यांची आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची होती. त्यांचे आई वडील मजुरी कामगार होते, पण तरी देखील त्यांनी या अडचणींना सामोरं जाऊन आज बिझनेसमध्ये एक मोठं नाव कमवलं आहे. या पॉडकास्टमध्ये आपण निलेश दादांसोबत चहाच्या बिझनेसबद्दल जाणून घेतलं आहे, जसं की फ्रँचायझी म्हणजे काय आणि त्यातले बरेच बारकावे आपण समजून घेतले आहेत. यासोबतच चहाच्या बिझनेसमध्ये कोणते कोणते चॅलेंजेस येतात आणि कोणत्या कोणत्या अशा मिस्टेक्स आहेत ज्या आपण अवॉइड करू शकतो. जर तुम्हाला वाटते की तुम्हाला कोणता तरी बिझनेस सुरू करायचा आहे किंवा तुम्ही आता कोणता तरी बिझनेस करताय, तर ही पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे. त्यामुळे या पॉडकास्टला शेवटपर्यंत बघा. मी या पॉडकास्टमधून खूप काही शिकलो आणि तुम्हालाही या पॉडकास्टमधून खूप काही शिकायला भेटेल. आणि जर तुम्ही अजून सुद्धा या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच सबस्क्राईब करा. वेलकम टू द प्रसाद शो. नमस्कार निलेश दादा, वेलकम टू द प्रसाद शो. तुमची स्टोरी बऱ्याच लोकांना माहिती आहे आणि एक स्ट्रगल पासून आता सक्सेसपर्यंत. तर कसं वाटतं तुम्हाला ह्या जर्नीमध्ये की एकदम हलाखीचे दिवस तुम्ही पाहिलेले आहेत आणि आता तुम्ही एक सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणून महाराष्ट्रात तुमचं नाव आहे, तर कसं वाटतं तुम्हाला? पहिल्यांदा नमस्कार. तर जो तुमचा पहिला प्रश्न आहे की कसं वाटतं, तर एकदम छान वाटतं पहिली गोष्ट. कारण मी असे दिवस पाहिलेले की आमच्या घरी खायचा प्रॉब्लेम होता. म्हणजे मला एक सीन आठवतो की आमच्या घरी चहा बनवण्यासाठी साखर पण नव्हती. आणि एकदा काय झालं होतं की माझ्या बहिणीकडनं तिचा जो चहा होता तो सांडला होता. आणि त्यावेळेस माझ्या मम्मीला इतकं असं वाईट वाटलं ना की यार आपण आपल्या पोरांना चहा सुद्धा आपण देऊ शकत नाही. म्हणजे ही सिच्युएशन होती. आणि आजची डेट आहे की आज आपण म्हणजे आम्ही स्टारबक्सला डेली कॉफी पिऊ शकतो. म्हणजे ह्या डिफरन्समध्ये मजा आली. पण ह्याच्यामध्ये मला जे भारी वाटतं ते हेच वाटतं की मला हे दोन्ही दिवस बघायला मिळाले. कारण जे गरिबीचे दिवस होते ते पण मला माहिती होते आणि आता माझ्याकडे आज ठीकठाक पैसे आहे, तर हे दिवस पण मला दिसायला म्हणजे हे दिवस पण मला बघायला मिळत आहे. तर दोन्ही पण दिवस मला छान वाटतंय. बट मला असं वाटतं ना, प्रत्येक दिवसांची एक जर्नी असती, तिचा आपण एन्जॉय केला पाहिजे. बट त्यावेळेस मला असं वाटायचं की यार माझ्याकडे खूप सारे पैसे आले तर मी वेगळ्या लेवलचा मी आनंद घेईल. बट काय नाही, आनंदच असतो. आपण तो हॅपीनेसच आहे. तो आपला स्ट्रगलिंग पिरियड असून द्या, पैसे नसतानाचा आणि पैसे असतानाचा. फक्त फरक हाच होतो की ज्यावेळेस आपल्याकडे पैसा असतो त्यावेळेस होतं काय ना की ज्यावेळेस आपल्यावरती कुणीतरी काही बाजू येते तर आपल्याला आपण सेफ ठेवू शकतो. पण ज्यावेळेस पैसा नसतो त्यावेळेस आपल्याला सेफ ठेवता येत नाही. आनंद तर तोच आहे, हॅपीनेस तोच आहे. पैसा नसताना पण तोच आनंद होता आणि पैसा असताना पण तोच आनंद आहे. फक्त हा डिफरन्स मला असं वाटतं की तो बघायला मला मिळाला. बरोबर. आता तुमची जी स्टोरी आहे ते सगळे स्ट्रगल वगैरे जे काय आहे ते बऱ्याच लोकांना माहिती आहे, कारण तुम्ही सोशल मीडिया थ्रू सुद्धा लोकांसोबत ॲक्टिव्ह राहता. त्यामुळे आपण ह्या पॉडकास्टमध्ये जास्त बिझनेस साईडवरती जास्त फोकस करू. तर बेसिक्सपासून स्टार्ट करू. तुमचा जो बिझनेस आहे चहाचा बिझनेस, तो फ्रँचायझी मॉडेल आहे. तर तुम्ही लोकांना सांगा की हे फ्रँचायझी नेमकं काय आहे, हा बिझनेस कसा वर्क करतो आणि फ्रँचायझी बिझनेस मॉडेल एकदा समजून सांगा. राईट. तर मी काय करतो, फ्रँचायझी मॉडेल काय ते समजून सांगतो. पहिल्यांदा फ्रँचायझी घ्यायची गरज का पडते. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही एक कॉलेज स्टुडंट आहे. तुम्ही जसं की तुमचं इंजिनिअरिंग पास आउट झाले आणि त्याच्यानंतर तुम्हाला बिझनेस करायचा आहे. तुम्हाला सुचत नाही आहे की मी कुठला बिझनेस करू. तर मग आपल्या डोक्यामध्ये विचार येतो की आपण असा एखाद्याचा गायडन्स घेऊ की जो गायडन्स घेऊन मी माझा बिझनेस स्टार्ट करू शकतो. बट तुम्ही मार्केटमध्ये जातात, मार्केटमध्ये गेल्यानंतर गायडन्स विचारायला जाशाल तर फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला कोणी गायडन्स नाही करणार किंवा तुम्हाला मेंटरशिप पण नाही देणार. आता आपण शार्क टँकचे एपिसोड बघतो तर ते पण फ्री ऑफ कॉस्टने देते, त्यांचा शेअरिंग घेतात. कारण जर मी तुम्हाला गाईड करतोय तर मी माझा टाईम, माझी एनर्जी, माझं नॉलेज तुम्हाला का शेअर करू, हा विषय असतो. म्हणून ज्यावेळेस एखादा कोणी नवीन स्टार्टअप करायला जातो तर त्याला जर सुचत नसेल तर फ्रँचायझी ऑप्शन असतो.
पण जर त्याला सुचत असेल तर फ्रँचायझी घेण्याची गरज नाही. म्हणजे फ्रँचायझी घेण्याची गरज केव्हा पडते की मला काहीतरी करायचं आहे बट माझ्याकडे आयडिया नाही आहे. जरी माझ्याकडे आयडिया असेल तर मला युटिलाइज करण्यासाठी माझ्याकडे तेवढी कॅपॅसिटी नाही किंवा मी तेवढा सस्टेन राहू शकत नाही. म्हणून मग आपण काय करायला पाहिजे की फ्रँचायझी घ्यायला पाहिजे. तर ज्यावेळेस फ्रँचायझी घेण्याचा विषय येतो मग तुम्ही फ्रँचायझी घेतात. तर फ्रँचायझी नेमकं कसं काम करते मी तुम्हाला ते सांगतो आणि नंतर माझी फ्रँचायझी कसं मी तुम्हाला सांगतो. बघा कुठली पण फ्रँचायझी असेल तर ती काय करते की त्यांनी एक मेहनत केलेली असते. फॉर एक्झाम्पल आता आपण फूड इंडस्ट्रीचा विचार केला तर आपण चहाच एक्झाम्पल घेऊ. चला आमचीच फ्रँचायझी समजून घेऊ. समजा ग्रॅज्युएटची फ्रँचायझी घ्यायची तर आम्ही काय केलं 2017 साली 17 सालपासून आम्ही थॉट प्रोसेस लावत चाललोय की आम्हाला चहाचा बिझनेस करायचा. तुम्हाला सांगतो त्यावेळेस आमचं असं काही ठरलेलं नव्हतं की आम्हाला खूप साऱ्या फ्रँचायझी करायच्या, कारण फ्रँचायझी कशा जातं हे माहितीच नव्हतं. बट आमच्या डोक्यामध्ये काय होतं की आम्हाला शिर्डीमध्ये एक चहाचं चांगलं दुकान सुरू करायचं. मग आता ते दुकान सुरू करण्यासाठी आम्ही रिसर्च सुरू केला. मग रिसर्च कसा केला मी तुम्हाला ते सांगतो. आम्ही चहा बरेच बघा समजा आम्ही पुण्यामध्ये आलो तर आम्हाला सांगितलं जायचं की पुण्यामध्ये हा चहा भारी आहे, तो चहा भारी आहे. एखादा आपल्याकडे आम्हाला म्हणायचं अरे नाही नाशिकमध्ये खूप चांगला चहा मिळतो. एखादा म्हणतो नाही संभाजीनगरमध्ये एकतर पूर्ण मोठं पातीला असतं जसं की आपण पाणी म्हणजे दूध तापवतात लोक चहाला तशामध्ये चहा बनवला जातो. मग ती क्युरियासिटी होती. मग आम्ही केलं काय मग आम्ही तिथं जाऊन चेक करायचो की हा चहा तो चहा तो चहा. नंतर विचार करायला लागला मार्केट रिसर्च केलं. म्हणजे फ्रँचायझी स्टार्ट कशी होती आणि का ती फ्रँचायझी घ्यावं मी तुम्हाला ते सांगतोय. मग असा रिसर्च सुरू केला. रिसर्च सुरू झाल्यानंतर मार्केटमध्ये प्रोडक्ट बनवण्यासाठी आम्ही वेगवेगळे यूज केले. आम्ही 3 ते 4 महिने आम्ही चहाच्या टेस्ट करत होतो. म्हणजे कुठलाही ब्रँड असा नाहीये की जो निलेश जाधवने चहा बनवण्यासाठी वापरलेला नाहीये. म्हणजे चहामध्ये काय टाकलेलं असेल याचा पण मला अंदाज लागतो आता, कारण मी खूप सारे प्रॅक्टिस केलेले आहे. आणि मग चहा बनवताना मग आम्ही ही चायपत्ती वापरून पाय, ती चायपत्ती वापरून पाय, हे कर ते कर, असे सगळे ट्रायल केले. मग मला त्यावेळेस पण समजलं की यार आपण विचार करतो बघा जनरली आमच्या चहामध्ये सुद्धा मॅक्सिमम दूध टाकलेलं असतं. मग आपण चहाला चहाच का म्हणतो, कारण चहा हा डिपेंड करतो चायपत्तीवरती. मग हे मला समजलं म्हणून त्याला चहा नाव दिलेलं आहे. नाही तर आपण त्याला चहा पाणी पण वेगळं म्हणू शकलो असतो. त्याला चहा म्हणण्याचं रिझन काय बघा, चहा म्हणजे चायपत्ती असती आणि ड्रिंक जी आपण पितो टी तो पण चहाच आहे. मग त्याला चहा नाव देण्याचं रिझन काय की चायपत्ती टाकलेली असते आणि ते डिपेंड करतं चायपत्तीवरती. तुम्ही चायपत्ती व्हॅरी करा चहा बदलणार आहे. म्हणजे चहाची टेस्ट मॅक्झिमम डिपेंड करते चायपत्तीवरती. मग आम्ही खूप साऱ्या चायपत्तीच्या ट्रायल केल्या आणि मग आम्हाला एक असा फॉर्म्युला मिळाला. कारण बघा मी ह्याच्या अगोदर माझा जो बॅकग्राऊंड होता तो मी कोचिंग क्लासेस चालवत होतो. मला जर फूड इंडस्ट्रीमध्ये यायचं, मला एक स्टार्टअप करायचं आहे, तर मला मार्केट रिसर्च कळालं की मला चहा सुरू करायचा आहे. त्याच्यानंतर प्रोडक्टसाठी मग ही मेहनत केली. मग त्याच्यानंतर प्रोडक्टसाठी गेली. मग शॉप कसं बनवायचं, नाव कसं द्यायचं. आता ग्रॅज्युएट चहा नाव कसं आलं मी तुम्हाला ह्यामध्येच ते सांगून टाकतो की बघा चहा आम्ही शिकलेलो होतो, माझं ग्रॅज्युएशन झालेलं होतं आणि जेव्हा आम्ही चहा सुरू केला म्हटलं ग्रॅज्युएट हा शब्द असा आहे की तो प्रत्येकाला समजतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या ग्रामीण भागामध्ये, मी तर ग्रामीण भागात राहिलेलो आहे, ग्रामीण भागामध्ये एखादा किती 12वी जरी शिकलेला असला तरी त्याला म्हटलं जातं अरे तू ग्रॅज्युएट आहे, अरे तो ग्रॅज्युएट बरं का, तो पोर आहे, ती पोरी ग्रॅज्युएट झालेली आहे असं म्हटलं जातं. मग मी म्हटलं चला नावच आपण चहाचं ग्रॅज्युएट नाव ठेवू. मग आम्ही ग्रॅज्युएट काय केलं, जो चहाचा कप होता ना, कप बशी, त्याला वरती कॉन्व्होकेशनची कॅप दिली, कारण आफ्टर ग्रॅज्युएशन आपल्याला ती डिग्रीची कॅप मिळती. म्हणून मग म्हटलं यार ते आपण त्याला देऊ, असा विचार केला. म्हणजे हे नाव पण आम्ही विचार केला. नंतर शॉप कसं बनवायचं, त्याचं क्लिनिंग कसं असेल, चहासाठी टाइम किती ठेवायचा, उकळण्याचा टाइम किती आहे, दूध उकळण्याचा टाइम किती आहे, चायपत्ती किती टाकायची, या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं आणि मग एक मॉडेल तयार झालं ज्याला आपण ग्रॅज्युएट गुळाचा चहा आणि लस्सी म्हणतो. मग आता ह्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या गोष्टींचा विचार झालेला आहे. म्हणजे असं नाही की आम्ही जस्ट चला आम्हाला मोटिवेशनमध्ये आम्ही बघितलं मार्केटमध्ये एखादा चहावाला आला आणि तो चहावाला खूप मोठा झाला आणि आपल्याला पण चहा सुरू करायचा. लिटरली आम्ही मोटिवेशनमध्ये नाही आलो. हा प्रॉब्लेम मला दिसला, कारण मी जिथं क्लास घेत होतो तर त्या क्लासच्या खाली जो चहावाला होता तो चहावाल्याची टेस्ट बदलायची, टेस्ट व्हॅरी व्हायची. आणि 2017 तुम्हाला आठवत असेल, 2017 मध्ये हायजिनिक चहा मिळतच नव्हता. आज पण तुम्ही आउट ऑफ महाराष्ट्र जा, महाराष्ट्रात तर खूप सारी क्रेज आहे. मी मागच्या 1-1.5 वर्षामध्ये 9 ते 10 स्टेटमध्ये फिरलो. मला रिअलाइज झालं की बऱ्यापैकी तिकडे आज पण तसंच आहे. म्हणजे टपरीवरती चहा मिळतो, असं चहाचं चांगलं हायजेनिक स्टोअर नाहीये. मग आम्ही त्यावेळेस विचार केला की आपल्याला तसं बनवायचं आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही चहा सुरू केला. मग आता फ्रँचायझी मॉडेल बनवल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार येतो. आपला प्रश्न असा आहे की फ्रँचायझी का घ्यावी आणि आमची फ्रँचायझी कशी घ्यावी. तर बघा, फ्रँचायझी घेताना जर तुम्हाला सुचत नसेल तर तुम्ही फ्रँचायझी घेऊ शकतात आणि मग त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींची फ्रँचायझी फी ठेवलेली असते. मग ती फ्रँचायझी फी ठेवण्याचा निर्णय प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. कुणाची समजा आम्ही फ्रँचायझी फी 50,000 रुपये ठेवलेली, कुणी 1,00,000
रुपये ठेवलेली, कुणी फ्रँचायझी फी पण घेत नाही, कुणी 3 लाख रुपये ठेवलेली, कुणी 6 लाख रुपये ठेवलेली. आपण जे मोठे मोठे ब्रँड बघतो जसं की रेस्टॉरंटमध्ये मॅगडी झालं, केएफसी झालं, त्यांची तर फार जास्त फ्रँचायझी फी आहे. म्हणजे फ्रँचायझी फी हा जो राईट्स आहे हा तो फ्रँचायझी ओनरचा आहे. तुम्ही किती ठेवता असं नाही की मग यार ते फार फ्रँचायझी फी घेतात, असं नाही. त्यांनी तेवढं वेळ दिलेला असेल किंवा त्यांना त्यांच्या मॉडेलमध्ये तेवढी ताकद वाटली असेल किंवा त्यांचं व्हिजन वेगळं असेल म्हणून ते फ्रँचायझी फी जास्त घेत आहे. हा बिझनेस आहे पूर्णपणे फ्रँचायझी. मग आम्ही फ्रँचायझी 50,000 ठेवली, आम्ही 50,000 ठेवली. का ठेवली? की जर समजा एखादा नवीन स्टार्टअप करतोय, त्याला जर प्रोडक्ट रिसर्च करायचे, प्रोडक्ट रिसर्च नंतर त्याला इंटेरियर कसं करायचं, मार्केटमध्ये मार्केटिंग कशी करायची, सस्टेनेबिलिटी कशी आणायची, या सगळ्या गोष्टीसाठी एक मेंटरशिप 50,000पेक्षा जास्त जाणारच आहे. आणि बघा ना, आपण तुम्ही इंजिनिअरिंगची डिग्री घ्या, लाख रुपये वर्षाला खर्च आहे. तुम्ही सिंपल MSc BSc करा तरी तुम्हाला 25-30 हजार रुपये खर्च आहे. BCS करा 30,000 रुपये फी. तर 50,000मध्ये तुम्हाला एक डायरेक्टली बिझनेस मिळतोय, तुम्हाला प्रॉपर बिझनेस. म्हणून फ्रँचायझी घेण्याचा हा फायदा होतो की फ्रँचायझी घेतली तर तुम्हाला कुठले डोकं नाही लावावं लागत, तुम्हाला बिझनेस स्टार्ट होऊन जातो. म्हणून जर तुम्ही फ्रँचायझी घेत असाल, जर ग्रॅज्युएट गुळाचा चहा आणि लस्सीची फ्रँचायझी घेत असाल तर सगळ्या गोष्टी चेक करा. आणि जर कुठली पण फ्रँचायझी घेत असाल तर असं म्हणू नका यार हे फ्रँचायझी फी कसली घेता, एवढी फी फी नाही येते. त्याच्या मग गाईड त्यांनी वेळ दिलेला आहे. दुसरी गोष्ट त्यांनी एफर्ट्स टाकलेले. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी पैसा खर्च केलेला आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही जरी ते करायला गेले तरी तुम्हाला तेवढा खर्च होणार आहे. तुम्ही ट्रॅव्हल केलं, फिरले, आयडिया घेतल्या, मार्केटिंग कशी करायची, ट्रेनिंग घेतले तर तुम्हाला 50,000 रुपये खर्च होणार आहे. तर ब्रँडचा तुम्हाला हा फायदा होतो. फक्त तुम्ही कुठला ब्रँड करताय हा एक बिझनेस आहे. तुम्हाला ते मेंटरशिप मिळतीये 50,000 रुपयामध्ये, तुम्ही बिझनेस घेता, संपला विषय. म्हणजे हा एक असा फ्रँचायझी चालतं. आणि मला असं वाटतं की नवीन स्टार्टअपसाठी तुम्हाला आता खरं सांगतो की 2017मध्ये माझ्यासारख्या मुलाने पण तोच विचार केला होता की फ्रँचायझी सुरू मॉडेल मी स्वतः सुरू करायला हे नव्हतं, ही मजबुरी होती. कारण माझं बॅकग्राऊंड नव्हतं ना. कारण मी त्यावेळेस फ्रँचायझी सर्च केलं तर तुरळक फ्रँचायझी मला दिसल्या होत्या, बट त्यांची फी पण फार जास्त होती. म्हणजे 20-25 लाख रुपये फ्रँचायझीसाठी लागत होते. माझ्याकडे सारे 1-1.5 लाख रुपये होते, त्याच्यात मी फ्रँचायझी सुरू करू शकत नव्हतं. म्हणून मी माझं जे मॉडेल आणलेलं आहे ना, ते मॉडेलमध्ये 2 लाख रुपयाच्या आसपास माझं मॉडेल तयार होतं. जर एखादा 2 लाख रुपये अरेंज करू शकला तरी तो ग्रॅज्युएट गुळाचा चहा आणि लस्सीची फ्रँचायझी घेऊन तो त्याचा बिझनेस स्टार्ट करून 50 ते 60 हजार रुपये महिना कमवू शकतो. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की आमचे 100पेक्षा जास्त असे फ्रँचायझी ओनर आहे की जे महिन्याला लाख रुपये कमवतात. आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही पण जर ग्रॅज्युएटची फ्रँचायझी कुणी पण घेतली आणि जर आमचा गायडन्स घेऊन प्रॉपर काम केलं तर मी विश्वास देऊ शकतो की तुम्हाला महिन्याला कमीत कमी 75,000 रुपये महिना मिळून देईल. ही जबाबदारी आमची असती. पण होतं काय ना, बऱ्याच फ्रँचायझी ओनरला काय वाटतं की काही मिस्टेक झाले. आज तुम्हाला पण माहिती आहे बिझनेस लगेच ग्रो नाही होत. आम्ही आलो आता इथपर्यंत, मागचे 6 वर्ष दिलेले. कुठला पण बिझनेस असू द्या, थोडा वेळ द्यावा लागणार आहे. बरं, ज्यावेळेस तुम्हाला चुका होतात त्यावेळेस तुम्ही काय करायला पाहिजे? जो ब्रँड तुम्ही घेतलेला त्याच्याशी बोलायला पाहिजे. लोक बोलतीच नाही, फ्रँचायझी ओनर बोलतीच नाही, ते त्यांच्यातच करतात आणि बिझनेसमध्ये प्रॉब्लेम येतो आणि खाली पडतात. जर त्यांनी आम्हाला विचारलं की सर का होतंय, सर तुम्ही आम्हाला सांगा कसा बिझनेस वाढवायचा, सर तुम्ही आम्हाला सांगा स्पॉट कसा हे करायचा, सर तुम्ही आम्हाला सांगा माइंडसेट कसा ठेवायचा, आम्ही बसलेलो आहे ना, आम्ही इथंच आहे, आम्ही गायडन्स पण देतोय. तर बऱ्याच फ्रँचायझी ओनर ते चुकतात. म्हणून तुम्ही पण मार्केटमध्ये ऐकलं असेल की नको यार फ्रँचायझी म्हटल्यानंतर निगेटिव्ह गोष्टी होऊन जातात. तर मला असं वाटतं ते सगळं चुकीचं आहे. फ्रँचायझी कुठलीही घ्या, फ्रँचायझी कंपनीशी बोला, तुम्हाला गॅरंटेड पैसा मिळेल. जोपर्यंत मिळत नाही तुम्ही तोपर्यंत फ्रँचायझी ओनरला सोडू नका ना. तुम्ही फ्रीमध्ये घेतलेली का? आणि ज्यांची फ्रँचायझी फ्रीमध्ये त्यांची तर घेऊच नका. कारण जो फ्रीमध्ये घेतो त्याची गॅरंटी नाही, पण ज्यांनी पैसे घेतलेले तो जबाबदार आहे तुमच्याशी पूर्णपणे बिझनेस करायला, जेवढी त्यांनी टर्म सांगितलेली. बरोबर. म्हणजे तुम्ही म्हणताय की जे आपण 0 पासून स्टार्ट करतो जी जर्नी, तर ती तुम्ही सांगताय की तुम्ही एक 60-70 लेवलला आणून ठेवलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही लोकांना गाईड करताय. म्हणजे आता सपोज मला जर कुठला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा, सपोज मला बर्गरचं शॉप टाकायचंय, तर पूर्ण रिसर्च, ते जे लोकेशन आहे ते सगळं मला सर्च करण्याची गरज नाही. जर मी कोणाची तरी फ्रँचायझी घेतली तर मी लेवल डायरेक्ट वरच्या लेवलला जाऊन स्टार्ट करू शकतो. म्हणजे कॉम्पिटिशनला मी आधीच पुढे जाऊ शकतो. बरोबर आहे. हा पॉइंट एक मस्त आहे. तर मला असा प्रश्न होता की तुम्ही बिझनेस स्टार्ट करायचं ठरवलं, जे सपोज तुम्हाला मजबुरी होती वगैरे वगैरे, पण तुम्ही फूड बिझनेसच का स्टार्ट करायचं ठरवलं? म्हणजे भरपूर सारे बिझनेस आहेत. क्लोदिंग, आता पुण्यात आपण जसं म्हणतो पुणे मुंबईमध्ये क्लोदिंग खूप ट्रेंडला आहे, भरपूर सारे बिझनेस आहेत. तर फूडच का आणि चहाच का? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2017ला क्लोदिंगचं जे आता ते तुम्ही म्हणता ना कपड्याचं वगैरे, असं काही नव्हतं. बट फूडचा निवडण्याचा रिझन काय माहिती आहे का, मला बिझनेस पहिल्यापासून डिपेंडंट राहायला नाही आवडत. म्हणजे माझी आज पण इतका पॉझिटिव्ह अप्रोच असतो. मी जर एखाद्या गोष्टीला पॉझिटिव्ह बघितलं तर मी इतकं भयंकर पॉझिटिव्ह बघतो ना, मी हारण्याचा विचारच करत नाही.
मग ज्यावेळेस माझा हा ॲटिट्यूड आहे तर तिथं मला पहिला प्रश्न पडतो की निलेश हे तुझ्या हातात आहे का? कारण बघा क्लॉथिंगचा बिझनेस जर आपण पकडला तर त्याला कॉस्टिंग लागणार आहे, बरोबर ना. इथं 2-3 वे होते. पहिला वे काय होता की मी डिपेंडंट नाही पाहिजे कोणावरती, म्हणजे कुठला पण बिझनेस असून द्या, उद्या इन केस मी ज्याच्यावर डिपेंडंट आहे तोच जर नाही राहिला तर. एक्झाम्पल घेतलं आपण फूड इंडस्ट्रीमध्ये. फूड इंडस्ट्रीमध्ये जसं तुम्ही मला एक्झाम्पल दिलं बर्गरचं मी पण स्टार्ट करू शकलो असतो, पण विषय काय होता, मला बर्गर बनवता येत नव्हता. जो प्रोडक्ट मला बनवता येत नाही, जो प्रोडक्टसाठी मी डिपेंडंट आहे दुसऱ्या कोणावरती, तो मी का स्टार्ट करू? उद्या जर तो गायब झाला तर. आता समजा ज्यावेळेस मी बिझनेस स्टार्ट केला त्यावेळेस मी माझ्या डायरीमध्ये गोल लिहिले होते. मी लिहिलं होतं की मला हे करायचं, मला ते करायचं, मला ते मिळवायचं. पण जसं की मी आलो पुढं आणि मला कळालं की हे माझ्या हातातच नाहीये, आणि जो डिपेंडंट होता, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी माझ्या आईला म्हणलो की मी तुला BMW मध्ये बसवाल, आणि ज्याच्या भरोश्यावर मी बर्गरचं शॉप टाकलं होतं तो शेपच गायब झाला, तर मी म्हणणार नाही ना की आई चुकलं माझं, बरोबर ना. डिपेंडंट राहिलं तर तो लॉस आहे तुमचा. डिपेंडंट राहिल्यामुळे तर प्रॉब्लेम होणार होते. मी ठरवलं की डिपेंडंट नाही राहायचं. फूड इंडस्ट्रीमध्ये जर करायचं आपल्याला, फूड इंडस्ट्रीमध्ये येण्याचं रिझन हे होतं की पैसे कमी होते, आणि फूड इंडस्ट्रीमध्ये स्टार्ट करायला मित्रांनो तुम्हाला सांगतो की आपल्याला पैसेच लागत नाही. तुम्ही चहाचं जर आमची फ्रँचायझी घेताय तर 1.5 ते 2 लाख रुपये लागतात, पण तुमच्यात जर कॅपॅसिटी असेल ना, एक स्टॉल टाकून पण तुम्ही करू शकतात. मी सिरियसली सांगतो, मी काही फ्रँचायझी ओनरला पण बोललेलो, विचारून बघू शकता तुम्ही की मी फ्रँचायझी घ्या असं कंपल्सरी नाही केलं. हा, जर आल्यानंतर जर ते रेडी असेल, इन्व्हेस्टमेंटची तयारी असेल तर ठीक आहे, 2 लाख रुपये टाका. पण जर तुम्हाला तुमच्याकडे पैसे नाही, फूड इंडस्ट्रीमध्ये चहा सोबतच काम करायचं, स्टॉल टाका. पण तुमच्या मनात तेवढं धीरज आहे का? तुम्ही तेवढं खंबीर आहे का? 2017 साली माझ्यासारखा मुलगा क्लास घेत असताना जर चहा विकत होता तर हा मोठा विषय होता ना, पण माझी तयारी होती. मला माहित होतं की मी ह्याच्यातून कसं बाहेर पडणार आहे. जर तुम्हाला पण पुढे फ्युचर तसं करा, फ्रँचायझी घेण्याची गरज नाही. फूड इंडस्ट्रीमध्ये मी कमी कॉस्टमुळे आलो, आणि त्यातल्या त्या चहाचा निवडायचं रिझन हेच की मी शेफवरती डिपेंड नाही राहू शकत. मी कुणावरच डिपेंड. आता मी वडेवाला आणलेला आहे, आमचा वडापाव तुम्ही पण बनवू शकता. आमचा वडापाव इतका सिंपल आहे ना, तुम्ही तिथं शॉपवरती आले तर तुम्हाला आम्ही फक्त 2 मिनिटं सगळं सांगितलं ना की असं 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 करायचंय, तर तुम्ही पण आमचा वडापाव बनवू शकता. म्हणजे वडापाव बनवण्यासाठी तुम्ही फोटोग्राफर आहे, तुम्ही व्हिडिओ एडिटर आहे, तुम्ही कॉन्टेंट रायटर आहे, तुम्ही एक इन्फ्लुएन्सर आहे, मॅटर करत नाही. तुम्ही कुणी पण असून द्या. एखादं सिंपल तुम्हाला मॅगी जर बनवता येत असेल ना 2 मिनिटांमध्ये, तरी तुम्ही आपला प्रोडक्ट बनवू शकतात. म्हणजे फक्त तुम्हाला मॅगी बनवण्याचं स्किल पाहिजे. मॅगी बनवायला स्किल नाही, पाणी घ्या, मॅगी टाका, मसाला टाका, मॅगी कुणी पण बनवतं. मग सेम तसंच आपला वडापाव सुद्धा आहे. आपले जे येणारे प्रोडक्ट आहे ना, कारण आम्हाला हा बिझनेस डिपेंडंट नव्हता ठेवायचा, आणि चहाचा बिझनेस डिपेंडंट राहू शकत नाही, कारण चहा मला बनवता येत होता. मी सांगितलं ना, चहा सगळ्यात जास्त मी लहान असताना ग्लासमध्ये चहा प्यायचो, ग्लास भरून. ते आमच्याकडे स्टीलचे ग्लास असायचे, त्याच्यात बराच छान थोडंसं दूध, म्हणजे अशा पद्धतीमध्ये मी चहा पिलेलो आहे. तर चहाची क्रेज पण होती, आणि चहाच निवडायचं रिझन की पाण्यानंतर सगळ्यात जास्त बिव्हरेजेस मध्ये पिलं जाणारं प्रोडक्ट म्हणजे चहा आहे. मग त्याला का सोडायचं? बर्गर नाही खात ना तुम्ही, किती वेळेस बर्गर खातात तुम्ही? आल्या आम्हाला पहिल्यांदा चहा पाजला, तुम्ही म्हणले नाही का चला सर पहिल्यांदा बर्गर खाऊ, किंवा XYZ फूडचा प्रोडक्ट. आपण पहिल्यांदा कुठं पण जा, पहिल्यांदा आपण जी डिमांड करतो ती चहा असती. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात राहा, महाराष्ट्राच्या बाहेर जा, इंडियात जा, इंडियाच्या बाहेर जा, वर्ल्डमध्ये पाण्यानंतर सगळ्यात जास्त पिलं जाणारं ड्रिंक जर जे कुठलं असेल तर ते चहा आहे. मग म्हटलं त्यालाच बिझनेस आपण स्केल करू, आणि चहा निवडायचं कारण चहाच हायजेनिक दिला जात नव्हता. म्हटलं मग चला त्यालाच हायजेनिक बनवूया. बरोबर. आता तुम्ही ह्यामध्ये खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला की डिपेंडन्सी, म्हणजे की सपोज तुम्हाला जर शेप घ्यायचा आहे तर तो जर सोडून गेला तर टेस्ट बदलणार, सगळं चेंज होणार. तर तुमची जी आता फ्रँचायझी मॉडेल आहे, ह्यामध्ये जर एक फ्रँचायझी ओनर आहे त्याने काय क्रायटेरिया बघितला पाहिजे, किंवा स्टाफ हायरिंग रिलेटेड, तर म्हणजे चहा झाला, जसं स्टाफ चेंज झाला तर तुमच्या चहाची टेस्ट वगैरे बदलल की नाही बदलणार, ते पण एकदा सांगा. नाही, मी सांगितलं ना आमचं डिपेंडंट नाही. मी आता तुम्हाला आमचे प्रोडक्ट कसे बनवायचे ते सांगतो. मी जनरली 3 प्रोडक्ट सांगतो. एक जो आमचा ग्रॅज्युएटचा आहे, ग्रॅज्युएटच्या मध्ये मेनली तुम्हाला 2 प्रोडक्ट येतील, एक चहा आणि एक लस्सी. आता चहा कसा बनवायचा? चहा बनवण्यासाठी सिंपल आहे. तुम्ही फक्त आम्ही सांगितलेल्या ब्रँडचं दूध घ्या, बरोबर. गॅसवरती ॲज पर कॉन्सन्ट्रेशन आपण सांगतो की 2 लिटर घ्या, 1 लिटर घ्या, 5 लिटर घ्या. आपलं 2 लिटर प्रमाणे आम्ही सॅचेट बनवलेले. तुम्ही 2 लिटर दूध घ्या, त्याला आम्ही सांगतो की उकळी येऊपर्यंत उकळा. त्याच्यानंतर आमचं पॅकेट टाका, 1च मिनिट उकळा, ओके, बंद करा, चहा रेडी होणार आहे. तो तुम्ही बनवा, मी बनवा, कुणी पण बनवा, XYZ पर्सननी बनवा. मी सांगितलं ना, ग्रॅज्युएट गुळाचा चहाच्या फ्रँचायझीमध्ये जर तुम्हाला फक्त मॅगी बनवता येत असेल ना, मॅगी, तो चहा बनवू शकतो. त्याच क्वालिटीचा जो निलेश जाधव चहा बनवतो, जो आमचे मेन ब्रँचवर चहा बनवतो, जे आमच्या फ्रँचायझी ओनरवर चहा बनतो. म्हणजे चहाची टेस्टच बदलणार नाही, कारण सगळं जे पॅकेजिंग जातं ना ते कंपनीतूनच जातं. हे जर फॉलो झालं तर 100% त्यांचा पण बिझनेस लॉसमध्ये येत नाही. म्हणजे चहा डिपेंडंट नाही. दुसरा जो आपला लस्सी, इव्हन लस्सीमध्ये पण आमचं सेम आहे की तुम्ही फक्त दही घ्या,
दह्यामध्ये आम्ही मसाला पाठवतो तो टाका, आम्ही सांगतो की एवढी एवढी साखर टाका, लस्सीला साखर लागते तर ती साखर टाकायला लावतो, साखर टाका, एक मशीन असतं स्टरर मशीन, तर स्टरर मशीन त्याच्यामध्ये फिरवा, लस्सी रेडी होऊन जाते. वडापाव बनवण्यासाठी सिंपल आमचं काय की बटाटे घ्या, बटाटे उकडा, ते सोलल्यानंतर आमचा मसाला टाका, त्याच्यानंतर त्याचे गोळे करा, टिक्की रेडी करा. नंतर राहिलं बेसन पिठाचं बॅटर करताना सेम आहे की जर तुम्ही 1 किलो बेसन पीठ घेतलं तर त्याच्यामध्ये पाणी किती टाकायचं आमचं ठरलेलं आहे. त्याच्यानंतर बेसन पिठाचं बॅटर बनवण्यासाठी पण मशीन आहे, तर मिक्स करा, वरतून मीठ वगैरे तो अंदाज आहे तो आम्ही ट्रेनिंगमध्ये शिकवतो. सिंपल आहे, जो आपण टिक्की बनवलेली ती टिक्की घ्या, बेसन पिठाच्या बॅटरमध्ये टाका आणि तळा. बरोबर, सिंपल आहे, एकदम सिंपल. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की एखाद्याला जर स्वयंपाक जरी नसेल येत, म्हणजे त्याला स्वयंपाकातला स जरी माहित नसेल तरी सुद्धा ते तुमचा वडापाव आणि चहा सुद्धा बनवू शकतो. तर आता थोडंसं वेगळ्या डायरेक्शनला येऊ. तुम्ही बिझनेस सुरू केला त्यावेळी जे म्हणजे आपण बोलतो की बिझनेस स्टार्ट करण्यासाठी बेसिक गोष्ट लागते की कम्युनिकेशन स्किल्स झालं, मार्केटिंग स्किल्स झालं. तर एक बिझनेस सुरू करताना आपण काय बघितलं पाहिजे, म्हणजे ह्या स्किल्सकडे कशा रीतीने बघितलं पाहिजे? कारण बरेच आजकाल आपण मुलं बघतो जे बोलतात की बिझनेस सुरू करायचा आहे, पण जर त्याला कुणासोबत बोलायला लावलं, सपोज डीलर आहे, कुठल्या प्रोडक्टचा डीलर आहे, त्याच्यासोबत बोलायला सुद्धा त्याला तेवढं जमत नाही. तर ह्या गोष्टींकडे कसं बघितलं पाहिजे? मला आता पहिला तुमचा जो क्वेश्चन आहे तो एकदम आवडला की बिझनेस स्टार्ट करताना विचार काय केला पाहिजे किंवा कुठले स्किल बघितले पाहिजे. मला वाटतं कम्युनिकेशन स्किल मॅटर नाही करत, काहीच मॅटर नाही करत, बोलणं पण मॅटर नाही करत. पहिलं मॅटर करतं तुमचा माइंडसेट कसा आहे. जेवढा ज्याचा माइंडसेट ना तो तेवढा मोठा बिझनेस बनू शकतो. हे बाकीचे जे स्किल आहे ना ते इनबिल्ट कुणाचेच नसतात, ना तुमचे, ना माझे, ना अमिताभ बच्चनचे, बरोबर ना, ते त्यांनी हळूहळू टाकलेले. म्हणून हे स्किल नंतर आहे सगळे. पहिलं स्किल आहे माइंडसेट. बिझनेस करण्यासाठी जे सगळ्यात इम्पॉर्टंट जो कुठलं इन्ग्रेडियंट असेल तर ते मी सांगतो माइंडसेट आहे, बाकी काहीच नाही. मी ॲट द एज ऑफ 26, मी आता 26 वर्षाचा आहे. 26 वर्षामध्ये एवढं सगळं बनवण्याचं रिझन हेच आहे की माइंडसेट लय मोठा आहे. बॅकग्राऊंड फार मोठा नाही. आई वडील मजुरी करत होते, 150 रुपये हजेरी होती, वडिलांना 350 रुपये हजेरी होती. स्वतःची शेती नाहीये, घर गाळायचं. या सिच्युएशन मधून मी एवढा मोठा बिझनेस उभा केलाय. आज आपण बघितलं तर 600 लोकांना फ्रँचायझी ओनर बनवलेलं आहे. म्हणजे माझा ग्रॅज्युएट आणि वडेवाला पकडून 600 लोकांना उद्योजक बनवलेले आहे. त्यांच्या माध्यमातून 2,000 ते 2,500 लोक सगळ्या शॉप्समध्ये काम करतात. हा, तर माझा फॉलोअप क्वेश्चन हा राहील की जे माइंडसेट तुम्ही म्हणले की मोठं माइंडसेट असलं पाहिजे, तर हे माइंडसेट कसं प्रिपेअर करायचं? हे माइंडसेट एकदम इम्पॉर्टंट आहे की माइंडसेट म्हणजे काय. मी आधी पहिल्यांदा तुम्हाला ते सांगतो. माइंडसेट म्हणजे काय की बस मंगताय तो मंगताय, ठरलं ना पाहिजे तर पाहिजे, जिद्द. हा, समजा मी म्हणलं ना की मला बंगला पाहिजे पाहिजे पाहिजे, बाकी मग लोक शिव्या देतील, लोक बोलतील, समाज काय म्हणा. आपण ते एक व्हिडिओ पाहिला असेल, 4 लोक काय म्हणतात, नंतर एक त्याच्याला कॉन्ट्रोवर्सी पण आला होता, अरे ते आम्ही 4 लोक आहे, आम्ही काय नाही म्हणत, तू कर. ते तो माइंडसेट. तर मी तुम्हाला सांगतो बघा, प्रत्येकाला राजा बनायचंय. राजा बनायच्या आधी गुलाम बनायला शिकायला पाहिजे. बरोबर ना. सिंपल तुम्हाला पण माहितीये, तुम्ही जेवढं जास्त घासणार आहे तेवढं तुम्ही जास्त चमकणार आहे. जर आपण बघितलं लोहा जेवढा तापतो ना तेवढा तो जास्त तयार होतो, ताकदवार होतो, मजबूत बनतो. आणि सोन्याला तुम्ही जेवढी जास्त हीट देशाल ना तेवढा तो जास्त चमकतो. म्हणजे डिपेंड काय करताना तुम्हाला आधी सुरुवातीला गुलाम बनावं लागेल. म्हणजे हे सगळ्या गोष्टींचा माइंडसेट आधी प्रिपरेशन ठेवा. माइंडसेट म्हणजे काय माहितीये का, तुमचं विजन इनबिल्ड पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये की करायचं काय तुम्हाला एक्झॅक्टली. आता जसं आपण चहाचा बिझनेस बोलतो की चहा कोपऱ्यावरती चहा भेटतो, गल्ली बोळात चहा भेटतो, सगळीकडे चहा भेटतो. तर इथून पुढच्या काळात जे आपण बोलतो की मार्केटमध्ये सॅच्युरेशन होतं, जसं आपण म्हणजे आपल्या फील्डमध्ये युट्यूबमध्ये बघतो की खूप सारे इन्फ्लुएन्सर जेव्हा एका जागेत येतात त्यावेळी ते गर्दी होऊन जाते. तर चहाच्या बाबतीत मला तसं वाटतं. तर त्याबद्दल काय तुमचं मत आहे की खूप चहावाले झाले आणि त्या ह्याच्यात ग्रॅज्युएट चहावाला कसं कॉम्पीट करेल? आणि सपोज जर मला तुमची फ्रँचायझी घ्यायची असेल तर मी ॲज अ फ्रँचायझी ओनर काय बघितलं पाहिजे, कसं कॉम्पिटिशनला म्हणजे मी हे टक्कर दिली पाहिजे? आता आपण हे 2 क्वेश्चन आहे. आपण आधी पहिला क्वेश्चन बघू की कॉम्पिटिशन मध्ये आपण ग्रॅज्युएटचा कसा राहील. सिंपल सांगू का, आमच्या डोक्यामध्ये कॉम्पिटिशन नाहीच, आमच्या डोक्यामध्ये सॅच्युरेशन नाहीच आहे. आम्ही आमच्या आजूबाजूला कोणते ब्रँड आहे ते बघतच नाही. आम्ही फक्त फोकस हा ठेवतो, आमचा प्रोडक्ट काय आहे, आमची सर्व्हिस काय आहे आणि आम्ही कसं टॅकल करू, आम्ही ग्राहकांना कसं जिंकू. आमच्या डोक्यामध्ये नाही याला त्याला पाडायचं, खरंच नाही. म्हणजे फक्त बोलण्यासाठी नाही. आमच्या शेजारी कुठला ब्रँड येतोय, आमच्या समोर कुठला ब्रँड येतो, अजिबात आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आमचा फक्त फोकस हाच आहे की आम्ही आमच्या प्रोडक्टला कसं बेटर करू आणि आम्ही आमच्या सर्व्हिसला कसं बेटर करू आणि आम्ही आमच्या कस्टमरला कसं सॅटिस्फाय करू. या 3-4 गोष्टींनी बिझनेस सस्टेन होणार आहे. आणि हे बघा, सिंपल सांगू का, कॉम्पिटिशन नाहीच आहे. कारण मी सांगितलं ना, बरं मला सांगा,
पाणी किती आहे मार्केटमध्ये, पाणी तर खूप सारं आहे, बट सॅच्युरेशन नाही ना. आपण म्हणतो का नाही यार पाण्याचं सॅच्युरेशन झालं, का बरं नाही म्हणते की खूप जास्त पिलं जातं. आणि चहा पण तसंच आहे. मग तुम्ही वे बदला. ठीक आहे, थोडंसं प्रॉब्लेम होणार आहे बिझनेसमध्ये, की जर तुम्ही विचार करताय की मला 200 लिटर दूध जाईल तर ते 100 होणार आहे, हळूहळू होणार आहे, हरकत नाहीये, काय प्रॉब्लेम नाही त्याला. बट तुम्ही टिकणार नाहीये, सस्टेन करू शकत नाही असं नाही. सिंपल सांगतो, 25 ते 30 लिटर जरी तुमचं पर डेला दूध गेलं ना, तुम्ही 50,000 रुपये महिना कमवता चहा विकून. 50,000 रुपये महिना कमवण्यासाठी MIDC मध्ये किंवा दुसऱ्या कंपन्यांमध्ये किती पिळून घेतली जाते तुम्हाला सांगण्याची गरज नाही. म्हणजे एवढी सगळी कंडिशन्स आहे मार्केटमध्ये. पण मग 20-25 लिटर सेल करून जर तुम्हाला 50,000 रुपये महिना भेटणार असेल तर तुम्ही का लगेच जाताय? प्रॉब्लेम हाच आहे ना, माइंडसेट नाहीये. पोरांना लगेच BMW ऑडी पाहिजे, लोकांना लगेच फॉर्च्युनर पाहिजे, लोकांना लगेच मी नेता झालो पाहिजे, मी लगेच इन्फ्लुएन्सर झालो पाहिजे. लगेच नाही होणार आहे. वेळ द्या, टाइम द्या, हळूहळू जाती तुम्ही. आणि सिंपल सांगतो, तुम्ही जर स्टेप बाय स्टेप गेले ना, होऊन जातात. तुम्ही हेनरी फोर्डची तुम्हाला लाईन माहित असेल. हेनरी फोर्ड काय सांगतं की तुम्ही जसं विचार करताय तसंच होणार आहे. तुम्ही विचार केला कॉम्पिटिशन होणार आहे, तुम्ही विचार केला की मला कॉम्पिटिशन नाही, तुम्ही विचार केला की ह्या भागातला मी सगळ्यात भारी इन्फ्लुएन्सर बनणार आहे, तुम्ही विचार केला की मी इंडियातला सगळ्यात भारी चहावाला बनणार आहे तर मी सगळ्यात भारी चहावाला बनणार आहे. तुम्ही जसं आहात तसे राईट आहे, त्याच्यामुळे त्याच्याशी मॅटर करत नाही. म्हणून तुम्ही जे आहात त्याला ऍक्सेप्ट करा. पण मी ते सांगतो, माइंडसेट चांगला ठेवा. बाकी सगळं विचार तुम्ही ब्लर करून टाका ना. DSLR कॅमेरा बनवा. DSLR कॅमेरा काय करतो, तुम्हाला जेवढं पाहिजे त्याच्यावरती फोकस करतो, बाकीचं सगळं काय करून टाकतो, ब्लर करतो. सेम फॉलो करा बिझनेसमध्ये किंवा पर्सनल लाईफमध्ये पण. तुम्ही तेच फॉलो केलं तर तुम्हाला रिग्रेटच वाटणार नाहीये. त्याच्यामुळे ह्या गोष्टी फॉलो करा, ऑटोमॅटिकली बिझनेस तुमचा वाढून जाईल. जसं हेनरी फोर्ड म्हणाले की तुम्ही जसा विचार कराल, म्हणजे दोन्ही केसमध्ये की तुम्ही विचार करताय की मला हे जमल किंवा मला हे जमणार नाही, ते बोलतात दोन्ही केसमध्ये तुमचं बरोबर आहे. बरोबर. तर आता तुम्ही एक खूप महत्वाचा मुद्दा सांगितला की जे नवीन तरुण आहेत, ते ज्यावेळी बिझनेस स्टार्ट करतात त्यावेळी त्यांना वाटतं की आपण खूप मोठं बिझनेसमॅन झालो, आणि ते त्यावेळी आहे ना लायबिलिटीज जास्त बिल्ड करायला सुरुवात करतात. म्हणजे जसं की सपोज मी बिझनेस स्टार्ट केला, मग माझ्याकडे एक आयफोन पाहिजे. मी बिझनेस स्टार्ट केला, माझ्याकडे एक गाडी पाहिजे, 4 व्हीलर पाहिजे. अशा लोकांच्या अपेक्षा वाढत चालतात आणि ते लोक त्या गोष्टींकडे जास्त खर्च करतात. आणि रॉबर्ट कियोसाकी यांचं बुक पण आहे, रिच डॅड पुअर डॅड. त्यात ते सांगतात की ॲसेट्स बिल्ड करा आणि त्या ॲसेट्समधून जो इन्कम किंवा जे पैसे मिळतील त्यातून तुमच्या लायबिलिटीज भागवा. आता बऱ्याच वेळी बिझनेस स्टार्ट करताना लायबिलिटीज लोक खूप वाढवतात. तर तुमच्या बिझनेसच्या स्टार्ट करताना अशा गोष्टींना तुमचा असा अनुभव पण असेल की ज्यावेळी तुम्ही बिझनेस स्टार्ट केला किंवा थोडंसं सक्सेस भेटायला लागलं, थोडेसे पैसे यायला लागले, तर अशा केसमध्ये तुम्ही हे सगळं कसं मॅनेज केलं की लायबिलिटीजवरती आपण थोडं नियंत्रण आणलं आणि ॲसेट्सवरती जास्त फोकस केला? तर सगळ्यात हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मॅक्सिमम मुलं स्टार्ट करतात, बरोबर ना. आपण जर बघत असेल तर वर्षामध्ये जसं सेलिब्रिटी बॉलिवूड स्टार एंट्री करतात, बरोबर ना, पिक्चर्समध्ये, तसं स्टार लोक आपले फूड इंडस्ट्रीमध्ये पण येतात किंवा कुठल्या पण स्टार्टअपमध्ये येतात, बट ते तेवढी टिकत नाही. त्याचं रिझन हेच आहे. बरोबर. इम्पॉर्टंट हे की तुम्हाला श्रीमंत व्हायचंय का श्रीमंत दाखवायचंय. अजून एक प्रॉब्लेम काय माहितीये का आपल्या भागामध्ये प्रॉब्लेम हा आहे की आपण बघतो कुणाला त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. आपण जर एखाद्या रिच स्टारला बघितलं, त्याच्या हातामध्ये खूप सारं सोनं आहे, गळ्यात खूप सारं सोनं आहे, त्याच्यानंतर त्याच्याकडे फॉर्च्युनर आहे किंवा इंडिओवर आहे किंवा त्याच्याकडे XYZ लँड रोवर आहे, ह्या कार्स आहेत, आपल्याला पण आपलं अट्रॅक्शन तसं होत जातं. बट त्याचसोबत आपण जर एखाद्या बिझनेसमॅनला, लिटरली सांगतो, माझे खूप सारे मित्र आहे जे खूप चांगले फाउंडर्स आहे खूप मोठ्या मोठ्या कंपन्यांचे, पण सिंगल एक सोन्याची अंगठी सुद्धा घालत. बरोबर. लिटरली मी पण मध्ये माझं असंच झालं की मी थोडंसं त्या माहोलमध्ये असल्यामुळं मला पण तसं वाटायला लागलं होतं. मला पण या सगळ्या, मी फॉर्च्युनर पण बुक केली होती, बट लिटरली मी आता ती कॅन्सल केली. ठीक आहे ना, माझ्याकडे ऑलरेडी अल्कायझर आहे, तिथपर्यंत ठीक आहे, कशाला काय गरज आहे. तुम्हाला श्रीमंत दाखवायचंय का श्रीमंत व्हायचं हे गोष्टी डिपेंड करणार आहे. म्हणजे असे खूप फाउंडर्स बघितलेले की ज्यांचा 50-50 करोडचा रेव्हेन्यू आहे, पण लिटरली त्यांचं इंस्टाग्रामवरती साधे फॉलोअर्स पण नाही. म्हणजे लोक बिझनेस करताय आणि आपल्याला, तुम्ही म्हटले ना की बिझनेसमॅन झाल्यासारखं दाखवतात, पोरांचा तोच प्रॉब्लेम आहे आणि याच्यामुळेच ते खाली येतात. तर मी ते सांगाल की डिपेंड तुमच्यावरती करतं. तुमच्या जर पचवण्याची कॅपॅसिटी असेल पडण्याची तर तुम्ही पडा, नसेल, जर तुम्ही एकदम झिरो बॅकग्राऊंड मधून आलेले असेल तर शॉपच्या नादी लागू नका. बिंदास्त जे काही पैसे तुमच्याकडे येतात ते प्रॉपर ठिकाणी इन्व्हेस्ट करा आणि त्याच्यातून तुम्ही करा. जसं तुम्ही रिचेस्ट मॅन इन बेबीलोन पाहिलेलं असेल की एक सर्वसामान्य माणूस तो सांगतो की तुमच्या किती पण इन्कम असून द्या, 20% अमाऊंट बाजूला काढा, 20% अमाऊंट बाजूला काढा, इयरली ती 20% अमाऊंट कुठेतरी गुंतवा आणि त्याच्यातून जो इन्कम येईल
त्याच्यात लॅबिलिटीज बनवा. जे घर घ्या, बरोबर. गाडी घ्या, लगेच नका करू. जसं तुम्ही बघितले आपले रॉबर्ट किओसाकी वगैरे, हा. त्याच्यानंतर वॉरन बफेट एकच कार वापरतात. बरोबर. बिल गेट्स बघितले, त्यांचं बघा सेम असतं. त्याच्यानंतर बघा मार्क झुकरबर्ग, त्यांचं शर्ट पण सेमच आहे ना, सिम्पल काही वेगळे राहतात. त्याच्यानंतर आपण गौतम अडानींचं तुम्ही ती आपकी अदालत बघितलं असेल. बिझनेसमॅन बघा, बिझनेसमॅन बघून त्यांना फॉलो करा, ऑटोमॅटिकली तसं बनत जाशाल. पण जर तुम्ही लॅबिलिटीज वाढवायच्या मागे लागले तर बिझनेस 1,00,000% कोलॅप्स होणार आहे. सिम्पल सांगतो माहितीये का तुम्हाला, श्रीमंत कोण असतो? जो 1,00,000 रुपये महिना कमवतोय आणि 10,00,000 रुपये महिना कमवतो, या दोघांमध्ये 10,00,000 रुपये कमावणारा श्रीमंत असूच शकतो असं नाहीये. 1,00,000 रुपये कमावणारा पण श्रीमंत असू शकतो. एक्झाम्पल, जर 1,00,000 रुपये कमावणारा माणूस आहे पण त्याचे खर्च फक्त महिन्याला 10,000 आहे, त्याचे महिन्याला किती वाजताय? 90,000. आणि 10,00,000 रुपये कमावणारा माणूस आहे, त्याचे समजा खर्च 7,00,000 रुपये, तर त्याचे किती वाजताय? फक्त 3,00,000 रुपये. 90,000 पेक्षा 3,00,000 फार जास्त आहे. पण 10,00,000 रुपये इन्कम उद्या जर त्याचा राहिला नाही तर तो काय होत चालणार आहे? प्रत्येक महिन्याला 7,00,000 रुपये. त्याच्या सवयी नाही बदलणार खर्च करण्याच्या, त्याला त्या 3,00,000 ते तेवढा खर्च होत. आणि तो काही दिवसांनी काय होणार आहे? लॉसेस मध्ये. आणि आपण जे बघतो ना की लोक डाऊनफॉल लागले, एकेकाळी तुम्ही पण बघितलं असेल, अरे बापरे, जे तुमचे त्यावेळेचे आयडियल असेल ना ते आता डाऊनफॉल लाय, म्हणजे तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं काम करताय. कारण काय? हेच कारण आहे. शॉपच्या नादी लागू नका. श्रीमंत व्हायचंय का श्रीमंत दाखवायचंय, या दोन्ही गोष्टींमध्ये लय फरक आहे. बरोबर. अजून एक प्रश्न असा आहे की आपला जो इगो मॅनेजमेंट असतो की कुठलाही बिझनेस स्टार्ट करतो, आता जसं चहा हा आपण जमिनीवरचा बिझनेस बोलतो की दुकान जर स्टार्ट करायचं असेल, साफसफाई करायला लागते, आपल्याला दुकान उघडून सगळं सेट करायला लागतं व्यवस्थित. कस्टमरला आपण बोलतो की नम्रतेने कस्टमरला ॲड्रेस करायला लागतं. आणि बरेच मी असे काही मित्र बघितलेले आहेत ज्यांनी फ्रँचायझी स्टार्ट केल्या, फ्रँचायझी घेतल्या आणि त्यानंतर त्यांनी 2 लोक कामाला ठेवले की काउंटरवरती 1 जण, तिकडे चहा बनवायला 1-2 जण, असे कामाला लोक वाढवले. तिकडे त्यांचा खर्च जास्त गेला. आणि जे काही कामं वगैरे असतील तर मग ते गावभर फिरायचे आणि शेवटला येऊन दुकानावरती कॅश कलेक्ट करायचे. मग अशा काही काळानंतर म्हणजे 6 ते 8 महिन्यातच त्यांचा बिझनेस ठप्प झाला. मग त्यांना ती फ्रँचायझी बंद करायला लागली. तर अशा लोकांसाठी तुमचं काय गायडन्स राहील? मला असं वाटतं की इनिशियली तुम्ही सगळ्या गोष्टी करा. मी लिटरली आम्ही स्वतः चहा बनवलेला आहे, आम्ही स्वतः कप वॉश केलेले, आम्ही स्वतः लोकांना चहा देऊन आलेलो आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः मॅनेज केल्या. आज जरी इन केस मुलं जे आम्ही ठेवलेले ते मुलं नाही राहिले तरी आम्ही स्वतः जाऊ शकतो. बरोबर. म्हणजे शेट नका बनू. धंदा करायचा आहे ना तर शेट नका बनू. सगळ्या गोष्टी तुम्ही शिकून घ्या. आणि जर तुमच्याकडे पैसा लई जास्त आहे, खूप जास्त पैसा आहे, म्हणजे समजा तुमचा महिन्याला 5,00,000 रुपये इन्कम येतोय आणि मग तुम्ही तरी पण तुम्हीच आदबतात, हे पण चुकीचं आहे. बरोबर. पण इनिशियली तुमचा इन्कम कमी आहे, तुमचा त्या बिझनेस मधून इन्कम कमी आहे, तर तुम्ही स्वतः राबा ना, त्याला आधी चांगलं प्रॉफिटेबल बनवा आणि मग तिथं लोक ठेवा. म्हणजे तुम्ही वेळेची किंमत करा, तुमच्या एका तासाची किती किंमत आहे ह्या हिशोबाने विचार करा. आणि भारतात ह्याच गोष्टीचा खूप प्रॉब्लेम आहे की लोक महिन्याचा इन्कम पकडतात. म्हणजे की आपल्या प्रत्येकाला पगारी जो माणूस पगारी असतो आणि जो माणूस बिझनेस करतो ह्यामध्ये हाच फरक राहतो की हा माणूस आपला महिन्यामध्ये किती इन्कम येतो. सपोज एखाद्याला महिन्याला 50,000 आहे तर तो त्या हिशोबाने विचार करतो की महिन्याचा एवढा इन्कम आहे. पण जर आपण परदेशातला सिस्टीम पाहिली, वेस्टर्न कंट्रीज झाल्या, ते लोक तासावरती हिशोब करतात की मला या तासाचे किती पैसे भेटणार आहेत. मग ह्यामुळे आपण काय करतो, जे टाइम वेस्ट होतोय हा सुद्धा खूप कमी होतो. तर अजून एक प्रश्न आहे माझा की ज्यावेळी आता चहाचं खूप सारं मार्केट आहे, आपण यावरती बोललो पण की सॅच्युरेशन पण खूप आहे, पण चहामध्ये कॉम्पिटिशन असं नाही आहे तुम्ही जर तुमचं हे ठेवलं तर. पण मार्केटिंग हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कुठल्या पण बिझनेससाठी. तर तुम्ही तुमच्या बिझनेसची मार्केटिंग कशी शिकला आणि मार्केटिंग आता इथून पुढे फ्युचर कसं राहील चहाचं मार्केटिंग? बघा, चहाची मार्केटिंग ना तर सिम्पल आहे. आपल्याला काय करावं लागणार माहितीये का, चहा म्हणजे आपण काही जागा वेगळं प्रोडक्ट नाही आणत की जी लोकांची नीड आहे. आज जर बघितलं चौकात 15 दुकान आहे, तो कुठं पण जाऊ शकतो, त्याला काही बांधून नाही घेतलेलं, ॲग्रीमेंट नाही, तू माझ्या दुकानात येऊन चहा प्यायचं. तर सिम्पल काय, प्रोडक्ट चांगलं ठेवा, तो सॅटिस्फाय झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, कस्टमर सोबत रिलेशन बनवा. बस हेच तुम्हाला स्केल करून देईल, हेच तुम्हाला मेंटेन ठेवून देईल. समजा तुम्ही आमच्या दुकानात येताय आणि तुम्हाला चहा मस्त आवडतोय, पण तुमच्याशी आम्ही चांगलं बोलतच नाही, अरे पे नको पिऊ, गारे जाऊन दे, त्याला काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या, आणि तर तुम्ही आमच्याकडे येणार नाही. तुम्ही म्हणा काय नालायक माणूस यार निलेश, याच्याकडे कायला चहा प्यायचा, तुम्ही येणार नाही आमच्या दुकानावरती. पण हेच जर आमचा प्रोडक्ट थोडा ठीकठाक आहे पण कस्टमर रिलेशन चांगले, तुम्ही काय म्हणाल, नाही यार चांगला माणूस यावर का जायचं, याच्याकडे चहा प्यायला जायचं. याच्यावरती तुम्हाला मार्केटिंग करावं लागेल. आणि मार्केटिंगमध्ये कंटिन्युअसली अपग्रेडेशन ठेवा. इंस्टाग्रामला तुमचं अकाउंट पाहिजे, त्याच्यानंतर व्हॉट्सअपला तुमचं डेली तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड स्टेटस पडलं पाहिजे. त्याच्या कुठल्या तरी रील उचलून एखाद्याला टार्गेट करण्यापेक्षा आपल्या बिझनेसच्या टाका. माझं आज पण इंस्टाग्रामवरती असून द्या किंवा व्हॉट्सअपवरती असून द्या,
कुणालाच काही टार्गेट करण्याचं हे नाही किंवा इव्हन बर्थडेचे पण माझे स्टेटस नसतात. बट सिम्पली माझं स्टेटस काय असतं माहिती का, ग्रॅज्युएट चहा आणि मिस्टर वडेवाला, ग्रॅज्युएट गुळाचा चहा आणि लस्सीचा ब्रँडचं आणि आपलं मिस्टर वडेवाल्याच्या ब्रँडचं, या दोन्हींचं स्टेटस माझा असं एक पण दिवस जात नाही की त्याच्यामध्ये माझं स्टेटस पडत नाही. मग या गोष्टी डिपेंड करतात. आपण जर एक्झाम्पल घेतलं, बालाजी कंपनी, बालाजी वेफर्स, यांनी मार्केटिंग कशी केली होती, भयंकर. त्यांनी 7-8 लोक कशासाठी कामाला ठेवले, तुम्ही फक्त दुकानात जायचं, त्यांना म्हणायचं नाही, विकायचं नाही, त्यांना फक्त म्हणायचं की बालाजी चिप्स आहे का, तो दुकानदार म्हणायचं नाहीये. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माणसाने, ओ बालाजीचं चिप्स आहे का, त्याच दुकानात. तिसऱ्या दिवशी तिसऱ्या माणसाने, चौथ्या दिवशी चौथ्या माणसाने, आणि 8 दिवसांनी गाडी पाठवायची आणि म्हणजे ओ बालाजी चिप्स घेणार का तुम्ही. विचार करा ना, बालाजीनी जर एवढी मोठी स्ट्रॅटेजी वापरलेली आहे आणि मग लोक डिमांड करायची की अरे हा यार म्हणजे चिप्सची गरज आहे का. मग दुकानदार, रिटेलर काय म्हणायचं, नाही यार बालाजी चिप्स घेतले पाहिजे. मग तो काय करा, 5 रुपयाचा प्रोडक्ट ते घेऊन टाकू, विकले जातील. आणि मग अशी त्यांनी सप्लाय चेन केली, डिस्ट्रीब्युशन वाढवलं आणि धडाधड बालाजी आज चिप्समध्ये नंबर 1ला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा ना, मार्केटिंगचा वे कसा आहे. मग तो माणूस तर विचार केला असता, मी एखादा सेलिब्रिटी आणल, मी हे आणल ते आणल. वे बघावं लागणार आहे तुम्हाला, तुमचा आत्ता सध्याचा करंटली सिच्युएशन काय आहे, तुमच्या बिझनेसचा प्लेअर कोण आहे, तुमच्या बिझनेसमध्ये अजून काय करता येईल हे तुम्हाला स्वतःला बघावं लागणार आहे. आणि जोपर्यंत तुम्ही अनालिसिस करत नाही, R&D करत नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. आपल्या पोरांना वाटतं की नाही आता काय नाही, चांगला 1 लाख रुपये महिना कमवायला लागलो, ओके झालं. एक डायलॉग आहे, दुख में सिमरन सब करे पर सुख में करे ना कोई, जो सुख में सिमरन करे तो दुःख आयको होई. म्हणजे बघा, ज्यावेळेस आपला बिझनेस काहीच नसतो ना, आपण त्या जेन्युनली मार्केटिंग करतो. इतका जेन्युन असतो ना, नाही यार मला माझा बिझनेस वाढवायचा, नाही यार मला पैसे कमवायचे, नाही यार मला चांगलं काम द्यायचंय. पण जसं की आपण 2, 4, 5 लाख रुपये महिना कमवायला लागतो ना, त्यावेळेस आपली ती स्ट्रेंथ, मार्केटिंग असून द्या किंवा आपली थॉट प्रोसेस असून द्या किंवा आपला माइंडसेट असून द्या, तो ना बॅलन्स व्हायला लागतो. आपण त्यावेळेस काय नाही करत. म्हणजे बघा, माझ्याकडे 0 रुपये असताना मी किती मेहनत करल, मी डायरी मेंटेन करल, मी बुक्स वाचल, मी पॉडकास्ट ऐकल, मी व्हिडिओ ऐकल. आणि ज्यावेळेस मी बिझनेस असतो त्यावेळेस मी सगळं विसरून जातो. मी फक्त एंटरटेनमेंटच्या मागे लागतो आणि लोकांना दाखवायला लागतो. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये फरक आहे. म्हणून मार्केटिंगला कधी पॉज नका देऊ. सिमरन कंटिन्युअसली समर्पण कायम ठेवा. मार्केटिंग असून द्या, बिझनेस असून द्या किंवा पर्सनल लाईफ असून द्या, तुम्हाला कधीच काही अडचण येणार. आणि आता सध्या तुम्ही बघितलेले, आता राजाचा बेटा राजा नाही होणार. त्या सुपर 30 मध्ये पण डायलॉग आहे, अब राजा का बेटा राजा नाही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा. जर माझ्यासारखा मजुराचा मुलगा जर चांगलं एम्पायर बनवण्याच्या मागे लागलेला आहे तर कुणी काही करू शकतं. असं काही नाही ना. तर आमच्या एरियामध्ये असं खूप सारे शिकलेले पण लोक आहे. बट जो मी बिझनेस बनवला एकदम सर्वसामान्य, म्हणजे आमच्या एरियात सगळे ड्रिंक करणारे लोक आहे. माझे वडील स्वतः ड्रिंक करायचे. म्हणजे अशा माहोलमध्ये राहिलेलं आहे. म्हणजे कुणी 150 रुपयाने हजेरीने जायचं, कुणी 500 ने जायचं, कुणी 400 जायचं. असं हायर एज्युकेटेड आमच्या आसपास पण नव्हतं कोणी. मग ह्या सिच्युएशन मधून मी आलेलो तर कुणी काही करू शकतं. त्याच्यामुळे मॅटर नाही करत. फक्त मी सांगितलं ना तुम्हाला, आपल्याला थांबायचं नाहीये, जिंकायचंय तर आपल्याला कंटिन्यू चालत राहायचं. कधी पडणार आहे, कधी उठणार आहे, कधी मोठं होणार आहे, सगळ्या सिच्युएशनला रेडी राहायचं. बरोबर. यातून आपण 3 पॉइंट तुम्ही हायलाईट केले की फर्स्ट म्हणजे मार्केटिंग करताना चहासोबत तोंडात सुद्धा गोडवा पाहिजे. म्हणजे तो एक पॉइंट झाला महत्वाचा. कारण तुमचं प्रोडक्ट तुम्ही सेल करताय तर त्या गोडीने सेल झालं पाहिजे, कारण त्याशिवाय कस्टमर तुमच्याकडे येणार नाही. सेकंड पॉइंट हा सांगितला की तुम्ही मार्केटिंगवरती कधी पॉज आणू नका. आणि थर्ड थिंग अशी झाली की तुम्ही जी मार्केटिंग करताय त्यावरती म्हणजे लक्ष असं द्या की तुम्ही सपोज जसं सक्सेस भेटतंय त्यानुसार तुम्ही ढील देत चाललाय बिझनेसकडे, असं करू नका. बरोबर. तर हे खूप महत्वाचे मुद्दे होते. तुमचा जो मिस्टर वडेवालेचा बिझनेस आहे त्याबद्दल सांगा, कारण आता आपण महाराष्ट्रात बघतोय बऱ्यापैकी फक्त चहा चालू आहे आणि लोक दुसरे प्रोडक्ट इन्व्हेंट नाही करत आहेत. आणि जसं खूप साऱ्या केस स्टडीज पण आहेत, चाय सुट्टा बार झालं, जे त्यांचं मेन प्रोडक्ट चहा आहे पण त्याच्यासोबत भरपूर सारे वेगळे प्रोडक्ट्स पण विकतात. जसं तुम्ही बोलले की तुम्ही लस्सीचं प्रोडक्ट स्टार्ट केलं चहासोबत, कारण आपण एका प्रोडक्टवरती डिपेंड नाही राहू शकत. तर मग मिस्टर वडेवालेबद्दल थोडीशी माहिती सांगा. जर त्याचं फ्रँचायझी मॉडेल असेल, त्याचं रेव्हेन्यू मॉडेल असेल की तुम्ही त्यामधून इन्कम कसा करताय तुम्ही, आणि तुमचे जे फ्रँचायझी ओनर्स असतील त्यांचा इन्कम कसा राहील ते पण एकदा सांगा. तर सिम्पल आहे. आता मी मिस्टर वडेवाल्याबद्दल सांगतो. वडेवाला सुरू करण्याचं रिझन हेच होतं की मी कॉन्टेंट बनवतो आणि मला खूप साऱ्या इन्क्वायरीज येत आहे की यार सर आम्हाला बिझनेस करायचा आहे, सर आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं आहे. बरं मी एका ठिकाणी एक फ्रँचायझी दिला, दुसरी देत नाही. मग चहाचा विषय, तर चहाच्या फ्रँचायझी माझ्या होत नाही असं अजिबात नाही. खूप साऱ्या कॉल्स आहे, पण एका एरियातून खूप सारे कॉल्स येत आहे. बऱ्याच जणांची इच्छा आहे की माझ्यासोबत त्यांना काम करायची इच्छा, माझ्या माइंड सेटला त्यांना कॉलॅब करायचं आहे. तर ठीक आहे, मग मी विचार केला की आपण नवीन प्रोडक्ट आणू, तो वडेवाला आणला.
तर वडेवाडलाचं आमचं जे मॉडेल आहे ते सेम जसं चहाचं आहे. आमची 50,000 रुपये फ्रँचायझी फी आहे. वडेवाल्यामध्ये आमचे प्रोडक्ट खडी साखरेचा चहा आहे, वडापाव आहे आणि त्याच्यानंतर आपलं कोल्ड कॉफी. अपकमिंगमध्ये आम्ही सँडविच वडापाव जो असतो तो आणणार आहे, क्रंची वडापाव असतो तो आणणार आहे. हे सगळे आम्ही प्रोडक्ट त्याच्यामध्ये आणतोय. तर हे प्रोडक्ट बनवण्यासाठी मी सांगितलं शेफची गरज नाही, कुणी पण बनवू शकतं. प्राइस पण कमी, 10 रुपयामध्ये वडापाव देतो आम्ही. आणि मग या सगळ्या गोष्टींचं मॉडेल जे बनवलेले सेटअपची कॉस्ट आमची साधारणतः 2 लाख रुपयापर्यंत आहे. 1.5 ते 2 लाख रुपयामध्ये आमचं पूर्ण सेटअप होऊन जातो. म्हणजे एक सर्वसामान्य माणूस, आणि आज तुम्हाला पण माहिती आहे 2 लाख रुपये अरेंज करणं एवढी पण मोठी गोष्ट नाही. सहजासहजी अरेंज होऊन जातात, किती पण सामान्य घरातला माणूस असून द्या. बरोबर. मग वडापावचं जो आहे तर आम्ही सिंपल, आम्ही ज्यावेळेस फ्रँचायझी फायनल होती त्यावेळेस आमचा माणूसच जातो, स्पॉट वगैरे बघतो, मॉडिफाय कसं करायचं ते सांगतो, इंटेरियर जे असतात ते सगळे आमचा माणूस देतो. त्याच्यानंतर त्याचे कुठल्याही प्रकारचे चार्जेस नसतात, ना व्हिजिटिंग चार्जेस, ना आम्ही इंटेरियर सांगितले त्याचे चार्जेस, सगळे ते फ्रँचायझी ओनर कडून आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देतो. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, फक्त जे बनवायचं असतं ते फ्रँचायझी ओनरला बनवायचं असतं. वन टाइम आम्ही 50,000 रुपये घेतो. ती तुम्हाला सांगितलं मेंटरशिप असते, गायडन्स असतो, प्रोडक्ट बनवलेले त्याचं ट्रेनिंग असतं, सगळ्या गोष्टी असतात आणि थोडक्यात हेल्प पण असते, कारण ब्रँडच आपला असतो. बरोबर. त्याच्यानंतर फ्रँचायझी ओनर कमावतात कसं, त्यांना साधारणतः 40% ग्रॉस मार्जिन राहतं. ओके. 40% 20 ते 25% त्यांना नेट मार्जिन, म्हणजे Net. 10 रुपयाच्या वडामध्ये 2 रुपयापर्यंत आपण पकडू की शिल्लक राहतात. बरोबर. सरासरी जे आपले वडापाव जातात ते 1000 वडा तर मिनिमम जातात. ओके. जर तुम्ही Per day. प्रॉपर मेहनत केली, पर डे ओके. 1000 वडापाव पर डे जातात. प्रॉपर जर मेहनत केली तुम्ही एकदम, तर तुम्हाला 1000पेक्षा जास्त पण जाऊ शकतात. मग 1000 जरी वडापाव गेले, तुम्हाला 2 ते 2.5 रुपये राहिले, तरी तुम्हाला 2000 ते 2,500 रुपये शिल्लक राहणार आहे. म्हणजे महिन्याला तुम्ही 75,000 रुपये कमावतात. आणि आमचे बरेचसे फ्रँचायझी ओनर, फक्त बघा कधी कधी काय होतं, आम्ही सांगतो की साईज 10 रुपयात विकायचा आहे, मोठा देऊ शकत नाही. मग कधी कधी फ्रँचायझी ओनर कडून साईजचं प्लस मायनस होऊ शकतं. तर तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग घेऊन जर केलं आमच्या टीम सोबत, जे विशाल सर, जे आपले वडेवाल्याचे सीईओ आहे, त्यांच्याशी किंवा त्यांची जी टीम आम्ही बनवली त्यांच्याशी जर तुम्ही चांगलं कोऑर्डिनेट केलं, तर मला विश्वास आहे प्रॉब्लेम येणारच नाही. आम्ही जेवढं सांगतो की 1 किलोमध्ये 40 वडापाव बनवा, तुम्हाला 40 ने आम्ही 50% पण मार्जिन काढून देऊ. मग फ्रँचायझी ओनरनी ते पण फॉलो केलं पाहिजे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, वडेवाल्याच्या बिझनेसमधून सुद्धा तुम्ही 75,000 रुपये महिना कमवू शकतात. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. आणि 75,000 रुपये 2 लाख रुपये इन्व्हेस्ट करून मला वाटतं कुठंच नाही मिळत. म्हणजे फक्त तुम्हाला मेहनत करायची, मेहनत तर कुठं पण करायची. जॉब करण्यापेक्षा स्वतःचा बिझनेस होईल. 75 पण सोडा, 50,000 जरी महिना भेटला, तुम्ही लावलेले पैसे तुमचे 4 ते 5 महिन्यामध्ये रिकवर होत आहे. 5 महिन्याने तुमचा स्वतःचा बिझनेस चालू झाला, तो पण प्रॉफिटेबल. 50,000 रुपये जोक नाही. आणि तुम्हाला सांगू का, आमचं वडेवाल्याचं सेकंड डेचं प्रत्येकाचं काउंटर 800,000 वडापाव होतं. म्हणजे 800,000 वडापाव जातातच. 8 ते 10,000 रुपये काउंटर मिनिमम होतं. काही तर आमचे असे शॉप्स आहे जे 25,000 रुपये काउंटर करतात. आणि काही शॉपनी आमचे 6,000 वडे एका दिवशी विकलेले, म्हणजे 60,000 रुपये पण काउंटर घेतलेले. आणि आमच्या नाशिक साईडच्या ज्या ब्रांचेस आहे वडेवाल्याच्या रिलेटेड, त्या तुम्हाला सांगतो लिटरली ॲव्हरेजली सगळे फ्रँचायझी 1,500 ते 2,000 वडापाव विकतात. काही फ्रँचायझी 3,000 वडे पण डेली विकते. म्हणजे 30,000 काउंटर पण करते. त्यांनी ॲडिशनल पण काही प्रोडक्ट ऍड केले, त्याच्यामध्ये समोसा असेल, त्याच्यानंतर उलटा वडापाव असेल, हे सगळे ऍड करून पण ते 30,000 पर्यंत काउंटर घेऊन जातात. म्हणजे हे आमचं रेव्हेन्यू मॉडेल आहे. आणि त्यांची जी फ्रँचायझी फी ती तो आमच्या रेव्हेन्यू मध्ये ऍड होती. आम्ही मसाला पाठवतो, तो पण आमच्या रेव्हेन्यू मध्ये ऍड होतो. असं कंपनी पण अर्निंग करते. ओके. आणि जसं मी तुमची एक YouTube व्हिडिओ पाहिली ह्या रिलेटेड, वडेवाले रिलेटेड, तर त्याच्यात तुम्ही 2 टाईपचे शॉप सांगितले, किओस्क मॉडेल आणि एक शॉप मॉडेल. तर ह्यामधला फरक पण एकदा सांगा ऑडियन्सला. आता शॉप म्हणजे काय माहितीये का, कधी कधी काय होतं की रिकामा जागा मिळतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं कपड्याचं दुकान आहे मागं आणि चांगल्या क्राऊडेड एरियात आहे, तर तिथं शॉप अवेलेबल नसतं. जरी असलं तरी रेंट खूप जास्त हाय असतं, जे की सर्वसामान्यासाठी अफोर्डेबल नाही. पण कपड्याचं शॉप आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही, त्याच्या पुढे स्पेस आहे. आणि पार्किंगमध्ये आपण 6x6 ची जरी जागा त्याच्याकडनं घेतली तरी आपण किओस्क बनवतो. किओस्क म्हणजे थोडक्यात आपण त्याला टपरीच म्हणू, प्रोफेशनल टपरी, बरोबर ना. ती बनवली आपण, झालं काय, त्याला पण भाडं मिळते कपड्यावाल्याला, त्याच्याकडे पण फुटफॉल येतोय. आणि ते तसं पण वरती असतात, हाईटला असतात, त्याच्यामुळे त्याचं दुकान झाकण्याचा विषय नाही आणि आपल्याला पण बिझनेस मिळतो. म्हणून किओस्क मॉडेल बनवलं. शॉप असेल तर शॉप करा, किओस्क असेल तर किओस्क करा. किओस्क म्हणजे काय, रिकाम्या जागेत बनवलेलं एक प्रोफेशनल टपरी, त्याला आपण किओस्क म्हणू. आणि शॉप तर तुम्हाला माहितच आहे. ओके. तर आता आपण भरपूर म्हणजे किओस्क मॉडेल बद्दल सुद्धा बोललो, मिस्टर वडेवाले बद्दल सुद्धा लोकांना माहिती मिळाली. पण तुम्ही जे म्हणजे फ्रँचायझी ओनर आहे, ते ज्यावेळी तुमच्याकडे फ्रँचायझी मागायला येतात, तर त्याचा काही क्रायटेरिया असतो का? म्हणजे की तुम्ही बघता का ह्याला द्यायची का नाही, की असं जो फी देतोय त्याला देऊन टाकता, असं काय आहे का त्याच्या मागे? नाही, आम्ही वडेवाल्यात नाही करत. चाल आम्ही सुरुवातीला केलं जसं, बट वडेवाल्यामध्ये नाही, आम्ही सगळं चेक करतो की खरंच तू चालवल का, खरंच त्याच्यात कॅपॅसिटी आहे का, खरंच त्याचं गुडविल चांगलं आहे का. काही ठिकाणी तुम्हाला सांगतो, किती पण चांगला प्रोडक्ट घेऊन जा, माणूस खराब असला नाही चालू शकत.
कुठे पण असून नाही चालू शकत. कारण आपला आधीच विषय काय झाला, त्याच्या तोंडातच साखर नाही, बरोबर. त्याच्या रक्तातच बिझनेस नाही, तर तो बिझनेस नाही करू शकत. कारण बिझनेस स्टार्टच माइंडसेटने होतो. एखादा मोटिवेशन मध्ये कुठेतरी एखादी फ्रँचाइज चालताना बघतो, आम्हाला कॉन्टॅक्ट करतो आणि आम्हाला फ्रँचाइज घ्यायची. आम्ही वडेवाल्याशी नाही देत. चहाची दिली आम्ही सुरुवातीला, बट आता चहाची पण नाही देत. कारण चहामध्ये इतकं सारं सॅच्युरेशन होतं ना, की लोक लगेच आम्ही नाही ज्यांना म्हणलो त्यांनी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ब्रँडची तर घेतलेली, इतकं फास्ट घेतलेली. मग आम्ही चहामध्ये सुरुवातीच्या काळात थोड्याशा अशा काही दिल्या, बट आता आम्ही चहामध्ये पण क्रायटेरिया चेक करतो, तो खरंच घेऊन जाईल का ब्रँडला पुढं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो अर्निंग करेल का. मेहनत जर नाही केली तर पैसा नाही मिळणार आहे. मग आम्ही या सगळ्या गोष्टी आता चेक करतो, आणि जर क्रायटेरियात आमच्या बसला तरच फ्रँचायझी, अदरवाईज नाही देत आम्ही. एक्झॅक्टली. बऱ्याच वेळी काय होतं, जे पैशावाले लोक आहेत आणि सपोज कोणाचं लग्न वगैरे ठरायचा टाइम असेल तर म्हणतात आता मुलाला बिझनेस टाकून देऊ, तर बऱ्याच वेळी मी अशा फ्रँचायझी पाहिलेल्या आहेत. मग त्यामुळे काय होतं, आपलं त्या ब्रँडकडे बघण्याचा नजरिया, म्हणजे एक जनरल मी कस्टमर म्हणून विचार करतोय की म्हणतो अरे दुकान चालू झालं चाललं नाही, मग आपण ब्रँडचं नाव लक्षात ठेवतो, आपण ओनरला नाही लक्षात ठेवत. आपण जसं तुमचं चहाचं दुकान आहे, ते जर कोणीतरी चालू केलं 2 महिन्यात बंद केलं, तर मी म्हणणार ग्रॅज्युएट चहा लगेच बंद झाला, मी असं नाही म्हणणार ह्याने बंद केलं. तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही म्हणजे सिलेक्ट जर केला व्यवस्थित तरच तुमचा तो ब्रँड पुढे घेऊन जाऊ शकतो. अजून एक प्रश्न असा आहे की फ्रँचायझी म्हणजे जे ओनर्स आहेत त्या लोकांना जे फ्रँचायझी देणार आहेत ते इग्नोर करतात. म्हणजे आपण बऱ्याच आता कॉन्ट्रोवर्सीज पण पाहिल्या युट्यूबवरती, MBA चायवाल्याची सुद्धा कॉन्ट्रोवर्सी पाहिली की ते लोक इग्नोर करतात. ते नंतर म्हणजे एक ठराविक पिरियड नंतर स्टार्टिंगला फ्रँचायझी परचेस करीपर्यंत खूप मागं लागून, पण एकदा टाइम संपला की ते लोक इग्नोर करतात. मग बिझनेस लॉसमध्ये जात असेल तर सपोर्ट नाही वगैरे. तर तुमचा जो ब्रँड आहे तो ह्या म्हणजे प्रॉब्लेम सोबत कसं टॅकल करतो? पहिल्यांदा काय माहितीये का, तुम्ही जे एक्झाम्पल घेतलं MBA चायवाला, त्या मुलाला चहा नाही बनवता येत राव. अच्छा, तो कसं काय चहाचा बिझनेस करा? त्याला बिझनेस मिळाला, स्ट्रॅटेजीने आला. मला विचारा ना, मला जर एखादा फ्रँचायझी ओनरने क्वेश्चन केला की सर चहामध्ये हा प्रॉब्लेम होता, मी सांगू शकतो त्याला नव्हतं माहिती. म्हणजे ही चूक तर त्याची चुकी नाहीये, ही चुकीचे फ्रँचायझी घेतो ते येडे. तुम्ही बघा ना, जो फाउंडर आहे, तो जो CEO आहे, तो खरंच त्या लेवलचा आहे का? त्याला खरंच प्रोडक्टचं नॉलेज आहे का? त्याला खरंच रिसर्च कळतो का? त्याला जो बिझनेस घेतो तुम्ही तो बिझनेस करतोय का? मी बोलतोय लय भारी, माझं कॉन्टेंट लय भारी, आणि तुम्ही त्याच्या भरोश्यावर फ्रँचायझी घेता, चुकीचं आहे. तुम्ही चेक करा ना त्याला जमतं का नाही. मला वडापाव बनवते तो, बाय प्रोफेशन मी टीचर होतो, मला वडापाव बनवते. तर आज मला तुम्ही सांगा वडापावच्या रिलेटेड, मी सांगू शकतो काय प्रॉब्लेम आलाय, कसा आलाय, बिझनेसमध्ये सगळ्या गोष्टी मी करू शकतो. ते त्याला नव्हतं माहिती ना. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे की ॲज अ फाउंडर त्याला ते नॉलेज आहे का. कारण CEO बदलू शकतो, फाउंडर नाही बदलणार आहे. कारण फाउंडरचं विजन पण चेक करा. फाउंडर ह्या ब्रँड सुरू केलाय ना, मला ब्रँड बनवायचा आहे इंडियातला नंबर 1चा चहावाला, बरोबर ना. म्हणजे मला बेस्ट चहा द्यायचा आहे, घराघरात चहा पोहोचवायचा आहे मला. तुम्ही पहिल्यांदा काय करा, फाउंडरला चेक करा की त्या फाउंडरमध्ये ताकद आहे का, त्या फाउंडरचं विजन तुमच्या विजनशी मॅच होत आहे का. नाही तर मोटिवेशन मध्ये तो बोलतोय भारी म्हणून तुम्ही फ्रँचायझी घेत असेल तर गलत आहे. त्याचं बिझनेस मॉडेल जाऊन बघा, त्याच्याशी व्यवस्थित समजून घ्या, आणि मग विचार करा की मला फ्रँचायझी घ्यायची. नाही तर कशाला घेता, कशाला वेळ वाया घाल. लिटरली मी काही लोक मला म्हणतात की सर मी तर टाकून देतो, मी नाही म्हणतो. मला 50,000 नकोय का, अजिबात नाही. मी बऱ्याच फ्रँचायझी ओनर्स म्हणतो नका घाई करू, वेळ जाईल तुमचं. जर तुम्ही मेहनत करताय तुम्हाला पैसे आले पाहिजे. आणि मी ते दिवस पाहिलेले. आपण सुरुवात करतानाच या पॉडकास्टची काय गेली आहे की गरिबीतून श्रीमंत आणि श्रीमंती, आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला माहिती आहे की पैसे टाकल्यानंतर मेहनत किती करावं लागते आणि ठाम किती राहावं लागतं आपल्याला. या सगळ्या गोष्टींसाठी ना तुम्ही प्रॉपर डिसिजन घ्या. आणि टाकला तरी पण आपल्या नशिबात नसेल तर ठीक आहे, पण तुम्हाला रिग्रेट नाही झालं पाहिजे की स्पॉट चुकला, फ्रँचायझी घेताना फ्रँचायझी चुकली, फाउंडर चुकीचा सिलेक्ट झाला, मेंटरशिप चुकीची मिळाली, हे नाही झालं पाहिजे. म्हणून या गोष्टींचा विचार करा. या लोकांना बिझनेसच कळत नव्हता, बिझनेस कळत होता, फक्त त्यांना पैसे कमावायचा बिझनेस कळत. प्रोडक्ट नॉलेज नसेल तर तुम्ही कसं काय चालवणार. बरोबर. तर आता हा मुद्दा आहे की म्हणजे जसं प्राइसिंग झालं की आपण MBA चायवाल्याला जे आपण ऐकले केस स्टडीज वगैरे की प्राइसिंग खूप जास्त होती. म्हणजे जे बेसिक जे म्हणजे फ्रँचायझी फीची पण प्राइसिंग झाली आणि मेन प्रोडक्ट म्हणजे की अप फ्रंट जे प्रोडक्ट सेल करतो आपण, म्हणजे जे मेन प्रोडक्ट तुम्ही सेल करताय त्याची प्राइसिंग जर खूप जास्त असेल तर पहिलं म्हणजे कस्टमर येणारच नाही तुमच्या दारात. तर तुमच्या चहाची आणि वडापावची आणि लस्सीची प्राइस काय ती पण थोडी सांगून द्या. आमचा चहा जो गुळाचा चहा आहे तो 10 रुपयाला आहे, साखरेचा चहा पण 10 रुपयाला आहे, वडापाव पण 10 रुपयाला आहे, लस्सी 20 रुपयाला आहे. अच्छा, प्राइसिंग अशी की मिडल, श्रीमंत माणूस पण घेऊ शकतो आणि इझी टू अंडरस्टँड प्राइसिंग आहे. म्हणजे कोणी तिथं गेला तरी त्याला माहिती की एवढे पैसे असले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही स्वतः आज पण शॉपवरती जातो. आपण जे मॉडेलच्या तुम्ही केस स्टडी बघितलेलं ना, त्याचा विषय काय झाला की प्रॉब्लेम हा आहे की ते कधी थांबलेच नाही. ते फक्त स्पीच देत होते, ते फक्त गायडन्स करत होते. तुम्ही मोटिवेशनल स्पीकर बना, तुम्ही हा बिझनेस नका करू. म्हणून बघा परमेश्वर पण तुमचे किती दिवस तुम्हाला देणार आहे.
बरोबर ना. आपल्याला परमेश्वर जोपर्यंत आपण ते प्रूव्ह करत नाही ना तोपर्यंत नाही देणार आहे. आज मी जोपर्यंत प्रूव्ह करत नाही की मी इंडियामध्ये बेस्ट चहा सर्व करू शकतो तोपर्यंत मला तो टायटल नाही देणार परमेश्वर, बरोबर ना. त्याच्यामुळे या गोष्टी लय मॅटर करतील. चहाचा जो बिझनेस आहे, तुमचा पण बिझनेस आहे, ज्यावेळी तुम्ही बिझनेस करायला स्टार्ट करता त्यावेळी तुम्ही मार्केट रिसर्च करता. तर ज्यावेळी तुम्ही मार्केटमध्ये येत होता किंवा आता सुद्धा ह्या स्टेजला आहे तुम्ही की तुमच्या चहाच्या म्हणजे भरपूर फ्रांचायझी, आता किती फ्रांचायझी? 400 फ्रँचायझी. 400 चहाच्या आणि बाकी सगळे मिळून 600. वडेवाल्याच्या 200 प्लस. ओके, म्हणजे एवढ्या 600 तुमच्या दोन्ही मिळून फ्रांचायझी आहेत. तर आता तुमचं म्हणजे एक आयडियल ह्या क्षेत्रामधलं तुम्ही कोणाला एक आयडियल मानता की हे बिझनेस मॉडेल चांगलं आहे, म्हणजे एक बोलतो ना इन्स्पिरेशन घेतो वगैरे अशा टाईपचं? खूप सारे आहे. जर आपण महाराष्ट्रात बघितलं तर मी येवले चहापासनं बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहे. त्यांनी कल्चर जे आणलेलं आहे चहामध्ये येवले चहाने आणलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगितलंय ना, माझं प्रत्येकाला तेच सांगणं असतं की आपल्यासोबत जे त्यांच्याकडून शिका, फक्त त्यांना देव नका मानू. जर आपण देव मानलं तर आपण देवाला ओव्हरटेक नाही करू शकत. त्यांच्याकडून शिका आणि त्यांनाच ओव्हरटेक करा. बरोबर. चांगल्या गोष्टी घ्या ना, काय प्रॉब्लेम आहे. आणि कॉपी पेस्टचा जमाना आहे, कॉपी पेस्ट करा, चांगल्या गोष्टी घ्या, त्या इम्प्लिमेंट करा. तर महाराष्ट्रामध्ये आहे आणि खूप सारे असे आपण जर बघितलं फूड इंडस्ट्रीमध्ये तर मी चहाच्या व्यतिरिक्त मॅकडोनाल्डला खूप जास्त मानतो, KFCला खूप जास्त मानतो. मॅकडोनाल्डचे आउटलेट ह्या पूर्ण वर्ल्डमध्ये 100 मॅकडोनाल्डचे ह्या पूर्ण वर्ल्डमध्ये 40,000पेक्षा जास्त रेस्टॉरंट आहे. म्हणजे मॅकडोनाल्डचा ओनर रे क्रॉकनी जर ठरवलं असतं की सगळ्या आउटलेटला व्हिजिट करायचं, तर त्याला सगळे आउटलेट व्हिजिट करायला प्रत्येक दिवशी 1 दिवसाप्रमाणे त्याला 105 वर्ष लागले असते, जेवढा की तो जगलेला पण नाही. मग एवढं मोठं एम्पायर केलं. आणि आज बघा ना क्रेज आहे, म्हणजे तुम्ही कुठल्या पण कंट्रीमध्ये जा, कुठल्या पण स्टेटमध्ये जा, मॅकडोनाल्ड दिसलं तर आपलं वाटतं, जरी तो US असला तरी बघितल्यासारखं वाटतं. तो आयडियल आहे आपला की मला पण हे वाटतं की चहाचं सुख आपल्याला प्रत्येकाच्या घराघरामध्ये द्यायचं आहे. आणि त्यासाठी आता आम्ही येणाऱ्या काळामध्ये चाय पत्ती असेल, गुळाची जी प्रेमिक्स आहे जे घरामध्ये यूज होईल, रेडी टू आपलं सर्व्हिंगचं, ते पण आम्ही प्रोडक्ट लॉन्च करतोय. कारण आम्हाला घराघरामध्ये चहा घेऊन जात. आणि माझं स्वप्न तेच, लिटरली सांगू, माझं स्वप्न इन्फ्लुएन्सर बनणं नाहीये. हे मजबुरीने मी रील बनवतो, मजबुरीने मला हे द्यावं लागतं, कारण मला लोकांच्या समोर माझा बिझनेस ठेवायचा. जेन्युइनली ड्रीम आहे की मला जे चहाचं सुख आहे ते प्रत्येकाच्या घराघरामध्ये द्यायचंय, कुठलं पण असून दे. प्रत्येक ऑफिसमध्ये येणाऱ्या काळात मी मशीन्स पण लॉन्च करणार आहे की जे ऑफिसमध्ये चहाचा प्रॉब्लेम होतो, साधा चहा मिळतो, तर आपला जो घरामध्ये मिळणारा चहा किंवा आपल्या ज्या दुकानांमध्ये मिळणारा चहा तो त्याच्यात कसा मिळेल, माझं ते ड्रीम आहे. घराघरामध्ये मला चहा पोहोचवायचा आहे आणि हे माझं प्रायर ड्रीम आहे आणि मी याच्यासाठीच काम करतोय पूर्ण. सोशल मीडियाच्या काळात आणि बदलतं जे आपण म्हणतो की बदलतं भविष्य आहे, ह्यामध्ये तुमचं काय म्हणजे काय वाटतं तुम्हाला की फ्युचर कसं राहील ह्या बिझनेसचं किंवा चहाच्या बिझनेसचं पुढचे 10 ते 15 वर्ष? कारण ऑनलाईन फूड डिलिव्हरीज खूप वाढलेल्या आहेत. चायोज जसं तुम्हाला बिझनेस मॉडेल माहीत असेल, जे होम डिलिव्हरी पण देतात आणि त्यांचं पूर्ण जे चहा आहेत ते रोबोट्स बनवतात. तर ह्याबद्दल म्हणजे जे फ्युचर राहील ते कसं राहील ह्याबद्दल एकदा सांगा, आणि तुमचे काय प्लॅन्स आहेत ह्याच्या एक्सपान्शन बद्दल ते पण सांगा. आता फर्स्टली काय ना, तुम्ही जे बोलले मॉडेल चायोजचं, राईट, तर चायोजचं चहा पण 89 पासून स्टार्ट होतोय, जो की इंडियामधले फक्त 5% लोक अफोर्ड करू शकतात. आपण पण रोज 90 रुपयाचा चहा नाही पिऊ शकत. बट ठीक आहे, पिऊ पण शकतो, पण मला तर टेस्ट पण बिलकुल नाही आवडत. हा, तर त्यांचं बिझनेस मॉडेल टॉपचं आहे, कारण त्यांनी बऱ्याचशा गोष्टी बनवल्या आणि ते हे बघा प्रत्येक मॉडेल वेगवेगळं आहे. चायोज चहामध्ये किंग आहे इंडियामध्ये, बट चायोजचं जे टार्गेट ऑडियन्स आहे तो मिडल नाहीये, Tier 1 Tier 2 सिटीज, तो मोठा प्रीमियम लोकांना टार्गेट करतो. आणि जे छोटे लोक आहे, राईट, म्हणजे जे आपल्यासारखे लोक आहे, 95% लोक आहे, ते आपलं टार्गेट आहे. आणि जे ड्रीम आहे आपलं की चहाचं सुख प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवणं, ते त्यांनी नाही होणार आहे. 90 रुपयाच्या चहाने नाही होणार आहे, ते 10 रुपयाच्या चहाने होणार आहे. बरोबर. असं आहे. तर राहिला विषय हा की म्हणजे काय पुढं चहाचं कल्चर खूप जास्त वाढून जाईल. बट अजून एक बेनिफिट काय होईल माहिती आहे का, जे ब्रँड्स फक्त मोटिवेशन मध्ये चालू करतात ते बंद होऊन जाते. बरोबर. आणि जे राहिला ऑनलाईनचा काही फरक नाही पडत आहे. चहा ऑनलाईनचा प्रोडक्ट नाहीच. आणि मी तसं पण आम्ही येणाऱ्या फ्युचर प्लॅन्समध्ये आमचं हेच आहे की लोकांना जर समजा बाहेर निघाल टाइमने तुम्ही घरी आमचं प्रेमिक्स यूज करा, आमचं चहाचं सुख घ्या, ग्रॅज्युएटची गुळाची पावडर घरी पण घ्या. बरोबर. असं काही नाही. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावरती पण विचार करतो, नेक्स्ट 15 इयर्स मध्ये मला इंडियातला नंबर 1 चहा बनवायचा आहे. ओके. नंबर 1 चहा म्हणजे चहाचं सुख द्यायचंय, नॉट ओनली इन बिझनेस. आज चायोज जर बघितलं तर 500,000 कोटीची कंपनी आहे, बरोबर ना. जाऊन द्या मरू द्या, पण सगळ्यात इम्पॉर्टंट ते लोक पण IITN लोक चहाचा बिझनेस करतात, ही आपल्यासाठी आयडियलची गोष्ट आहे. त्यांचं मोठं टार्गेट आहे, प्रीमियम लोकांना टार्गेट करताय, त्यांना बिझनेस बिल्ड करायचा आहे. मी लिटरली सांगतो, मी माझ्या कंपनीवर तर रॉ मटेरियलचं सोडून मी माझ्या कंपनीमध्ये बाकीचं कॅल्क्युलेशन पण पकडत नाही. मला टर्नओव्हर नाही करायचं आहे,
मला टर्नओव्हर नाही वाढवायचा आहे. बरोबर. माझं ड्रीम जेन्युनली आहे, मला चहा हा जो चहाचं सुख आहे ते प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून एक इन्स्पिरेशन पण पोहोचवायचं आहे की निलेश जाधव सारखा एक सामान्य घरातला मुलगा चहा विकून जर ह्या लेवलला येऊ शकतो, तर आम्ही कमीत कमी निलेश जाधवनी बनवलेला चहा पिऊन आम्ही एका चांगल्या लेवलला जाऊ शकतो. हे प्रत्येक सर्वसामान्य घरातून हा आवाज निघाला पाहिजे आणि तेच माझं ड्रीम आहे पुढच्या 10-15 वर्षामध्ये. बरोबर. तुम्ही जो मुद्दा मांडला की चायोची सुद्धा तुम्ही प्राइजेस वगैरे सांगितले, तर ह्यावरूनच कळतं की जे फ्रँचायझी नवीन ओनर आहेत त्यांना हा सगळा रिसर्च करण्याची गरज नाहीये. म्हणजे प्रोडक्ट कसं बनवायचं हे तुम्हाला माहिती आहे, Right. त्यामुळे प्राइसिंग वगैरे सगळ्या गोष्टी त्यातून त्यांना ऑलरेडी भेटून जाणार आहेत. तर आता मुद्दा असा घेऊ आपण की तुम्ही कॉन्टेंट बनवताय, सोशल मीडियाला तुमची चांगली फॅन फॉलोईंग आणि तुम्ही तुमचा बिझनेस पण करताय, तर ह्या दोन्हीमध्ये बॅलन्स कसा ठेवता? आणि जे टाइम मॅनेजमेंट आपण बोलतो की जसं आता आम्ही कॉलेज स्टुडंट आहेत, आम्हाला अभ्यास करायलाच टाइम भेटत नाही, कॉन्टेंट बनवायला आम्ही म्हणतो अरे कधी टाइम भेटणार, किंवा दुसरं काही करायचं असेल, सपोज माझा फोटोग्राफीचा बिझनेस आहे, तो करायला मी बोलतो अरे ऑर्डरला टाइम नाही. तर टाइम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे एका बिझनेस ओनरने, ते एकदा सांगा. आता हे 2 क्वेश्चन आहे. आता लास्टला टाइम मॅनेजमेंट आहे, आपण त्याच्यावर बोलू. टाइमाला मॅनेज करूच नका, टाइम मॅनेज नाही होणार आहे. बरं मला सांगा, पाऊस आला बरोबर ना, खूप जास्त एकदम पूर आलेला आहे इथं वाघोलीमध्ये, तर मला सांगा तुम्ही बाहेर जाशाल? बरोबर. नाही जाणार ना, पूर आहे डायरेक्टली, तुम्ही जाऊ जाशाल? नाही. पण मग हा टाइम पण म्हणाल नाही यार आता नाही जायचं, मला थांबून घ्यायचं, आता वाघोलीमध्ये पूर आलाय, असं होईल का? काही दुसरं आलं XYZ, काही क्रिटिकल कंडिशन, आपला XYZ घरातलं कोणीतरी गेलं, आपण थांबून घेतो, 100% थांबून घेतो. कुणी पण असेल थांबून घेणार आहे. आपल्या घरात एखादा चांगलं फंक्शन आहे, आपण थांबून घेतो आपल्या कामाच्या रिलेटेड. टाइम थांबतो? बरोबर. नाही थांबत नाही, त्याला मॅनेजच नका करू, इथं चुकतोय आपण. बरोबर. टाइम मॅनेज होऊ शकत नाही, टाइमासोबत अलाईन व्हा. टाइमाच्या मॅनेज करायच्या नादी लागलो तर संपलो आपण. टाइम मॅनेज होऊच शकत नाही, कारण तो इतका डिसिप्लिन आहे. टाइम तो थांबणार नाही कुणासाठी, तो ना नरेंद्र मोदींसाठी थांबणार आहे, ना निलेश जाधवसाठी थांबणार आहे, तो कुणासाठीच थांबणार नाही. म्हणून टाइमाला मॅनेज नका करू, टाइमासोबत अलाईन व्हा. दुसरा प्रश्न असा की कॉन्टेंट आणि हे सगळं बॅलन्स कसं करतात, बिझनेस कसं बॅलन्स करतात. मी याच्यामध्ये सगळ्यात जास्त माझी सगळ्यात मोठी असेट जर जी कोणी असेल ती माझी टीम आहे, माझे मित्र आहे, बरोबर ना. आता माझी जी सोशल मीडियाची टीम आहे, जसं कुणाल असेल, प्रतीक असेल, हे मला असं फोर्सफुली मला सर करायचंय. मला आज पण आता पॉडकास्टला माझे म्हणजे मी मेंटली रेडी नव्हतो, पण मला कुणाल म्हटलं नाही सर जायचंच आहे, आणि कुणालने प्लॅन करून ठेवला होता. मला दिवसभरात तो 3दा म्हणणार सर जायचंच आपल्याला, सर आपल्याला जायचंच, सर आपल्याला जायचंच आहे. प्रतीका सर नाही सर आपल्याला ह्याच्या रिलेटेड कॉन्टेंट काढायचं आहे. राहिलं बिझनेसच्या रिलेटेड जी माझी टीम आहे, विशाल असेल, नितीन असेल, किरण असेल, त्याच्यानंतर एक बाकी सगळी टीम आहे, आदेश, सागर, हे सगळे जे मुलं आहे ना, हे सगळे मला काय करतात, बिझनेससाठी बॅलन्स करतात. सर आपल्याला हे करायचं, सर आपल्याला ते करायचं, सर आपल्याला ते करायचं, सर आपल्याला ते करायचं. त्याच्यानंतर माझ्या लाईफमध्ये मेंटर्स पण आहे, जसं की माझे दाजी मला गाईड करतात, ते गिरमे सर म्हणून गाईड करतात. त्याच्यानंतर माझे क्लासचे टीचर निर्मळ सर, मेन्शी सर, हे मला सगळे गाईड करतात. म्हणजे मला कसं आहे ना, मी सांगितलं ना, माझी सगळ्यात मोठी ऍसेट हे माझे लोक आहे. आणि माझी फॅमिलीला तर काही प्रॉब्लेम नाही, फॅमिली तर ऑलवेज या सिच्युएशन मध्ये माझ्यासोबत राहणार आहे. बट ही जी टीम आहे माझी, ती पण मला चांगला सपोर्ट करते. आणि या सगळ्यांमुळं, ह्या असेटमुळं मला ते प्रॉब्लेम होतच नाही. म्हणजे मला तुम्ही जसं म्हणले ना, मला पण होतं नको यार कशाला कॉन्टेंट करायचं, कधी कधी कॉन्टेंटच्या नादी लागलं तर बिझनेस विसरून जातो. बट हे जे सगळी टीम आहे ना, ती मला प्रॉपर त्या वेळी त्यांच्या टाइमनुसार मला बॅलन्स ठेवतात. म्हणजे याच्या मागे रिझन फक्त माझी असेट, माझी टीम आहे. बरोबर. एक फॉलोअप क्वेश्चन असा राहील की मी म्हणजे स्वतःला ह्या पोझिशन मध्ये ठेवून बघतो की ज्यावेळी मी कॉन्टेंट बनवतोय त्यावेळी मला म्हणजे माझ्यासोबत हा पॉईंट होतो की टाइम मॅनेजमेंट. आणि मला बऱ्याच वेळी असं वाटतं की एडिटिंग पण मीच केली पाहिजे. आता मी करतो आउटसोर्स, पण मला असं वाटतं एडिटिंग पण मीच केली पाहिजे, रेकॉर्ड पण मीच केलं पाहिजे, स्क्रिप्ट पण मीच केलं पाहिजे. तर ह्यातून कसं बाहेर निघलं पाहिजे? आणि हा पर्सनल क्वेश्चन आहे. आणि की टीम कशी बनवायची, जसं तुम्ही एक टीम बनवलेली आहे, तुमची बिझनेस साईड एक टीम आहे, एक कॉन्टेंट साईड टीम आहे, तर ह्या टीम कशा बिल्ड करायच्या? आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, पहिल्यांदा आपल्याला रेव्हेन्यू समजून घ्यावा लागेल की आपल्याकडे पैसे आहे का. इनिशियल डेज मध्ये मीच कॉन्टेंट बनवायचो. इनिशियल डेज मध्ये फक्त कुणाला होता तो एडिटिंग करायचा, बरोबर ना. शूट पण आम्ही मोबाईल मध्येच करायचो, सगळं आम्हीच करायचो. सेल क्लॉज कॉल पण मीच करायचो, व्हिजिटला मीच जायचो. नितीन, विशाल ते शॉपवर थांबायचे, किरण ते, कारण शॉप पण चालवायचं होतं. मग ह्यावेळी काय होतं ना, सुरुवातीला करावं लागणार आहे, पण जसं जसं आपण शिकत चालू, जसं आपल्याकडे पैसे येईल तर आपल्याला टीम हायर करावं लागणार आहे. का बरं? कारण आर्मी आहे, कारण आपल्याला असे लोक लागणार आहे. जर आपल्याला एक ऑर्गनायझेशन करायचे, काल मी एक शार्क टँक मध्ये शो बघत होतो,
ती म्हणत होती, ते समोरचे म्हटले की जर तुला विनीता भेटली, तुला जर हा भेटला, अमन भेटला, तुला जर रितेश अग्रवाल होता, रितेश अग्रवाल भेटला, तर तुला एवढ्या सगळ्यांचे काय करायचं. ती म्हणी जर मला 7,500 करोडची कंपनी करायची तर मला आर्मी लागणार आहे चांगली, आणि मला पण हे माहिती होतं. त्यावेळेसपासून मी टीमला बिल्ड करत आलो. मग त्यांना इन बिल्ड स्किल नाही आहे. मग त्यांना समजा कुणालला मला एडिटिंग शिकवाय, त्याला मी कोर्स घेऊन दिला. कुणाला हे करायचं, कुणाला थोडा ठीक आहे त्याचं वय कमी, त्याला अजून थोडी स्किलची गरज आहे, तू घे हे ऐक, त्याला माझ्यासोबत फिरवलं. माझी थॉट प्रोसेस त्याला द्यायला लागलो. नितीनला मला सेल शिकवायचं होतं, मी नितीनला तसं ट्रेन करायला लागलो. म्हणजे हळूहळू तुमचं जे विजन आहे ते तुम्हाला तुमच्या टीममध्ये उतरावं लागेल. आणि जोपर्यंत तुमची टीम तुमच्या व्हिजनला कोलॅबरेट होत नाही ना, तोपर्यंत टीम काम पण नाही करणार आहे. म्हणजे टीमच्या रक्तामध्ये ग्रॅज्युएटचा पाहिजे, टीमच्या रक्तामध्ये मिस्टर वडेवाला पाहिजे, टीमच्या रक्तामध्ये तुमचं व्हिजन उतरलं पाहिजे. आणि ज्या दिवशी तुमचं व्हिजन तुमच्या टीममध्ये उतरल तर तुमचा बिझनेस बिल्ड होणार नाही, परमनंटली बिल्ड होणार. हे मी तुम्हाला सांगतो, सोडून नाही जाणार. आज पण जे मुलं माझ्याकडे काम करतात ना, मला सोडून कधीच जात नाही. आणि जरी गेले तरी मला विचारून जातात. त्यांची इच्छाच नसते, मजबुरीने एक तर कुठेतरी शिफ्ट झाले किंवा कुठेतरी काही झालं तर त्याच्यामुळे ते बदलतात. तर शक्यतो असं होत नाही, तुमचं व्हिजन तुमच्या टीममध्ये उतरलं. बरोबर. असं बोललं जातं की तुम्ही एकटे फास्ट जाऊ शकता, पण जर तुम्हाला लांब जायचं असेल तर एका टीम सोबत गेलं पाहिजे. तर खूप महत्वाचा मुद्दा होता. अजून एक तुम्हाला प्रश्न विचारूशी वाटतो की आपण जसं तुम्ही आता एक तुमच्याकडं टीम आहे मोठी, 4 व्हीलर आहे, तुम्ही 600+ फ्रँचायझी सेल केलेल्या आहेत आणि खूप मोठा बिझनेस आहे. आज तुमच्याकडे सक्सेस आहे, आज तुमच्याकडे पैसा आहे. पण एक अशी वेळ होती की ज्यावेळी तुमच्याकडे हे काहीच नव्हतं, तर त्यावेळी तुमच्याकडे फक्त एक गोष्ट होती, गरिबी. तर त्या गरिबीने तुम्हाला काय शिकवलं हे एकदा सांगा. आता एक सांगू तुम्हाला, मला एक गाणं फार आवडतं. मी महेंद्रसिंग धोनीचा फॅन आहे आणि ते त्यावेळेसपासून मला ते गाणं आवडतं की मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहाणी है. बरोबर ना? म्हणजे असं काही नाही. मला माहिती आहे गरिबी काही प्रॉब्लेम नाही. गरिबीने शिकवलं तर सगळं गरिबीनेच शिकवलेलं आहे. बरोबर ना? मी आज जर ह्या चांगल्या स्टेजला बसलो तर मी ड्रिंकिंग नाही करत, दारू नाही पित, मी कधी सिगरेट नाही ओढत, मी एक्स्ट्रा काही चाळे नाही करत. का बरं? गरिबीमुळं. ते दिवस पाहिलेले ना. आज माझ्याकडे एवढा चांगला इन्कम, पण मी 5,000चा पण आज विचार करतो. का बरं? गरिबी पाहिलेली ना. आज जर मी एखाद्या लेवलला, मी जर एखाद्या फ्रँचायझी ओनरला मला दया येते, मी माझ्या टीमला पण सांगतो, जर एक्स्ट्रीमली गरीब असेल ना, आपल्या फ्रँचायझी फी मधून थोडा खर्च झाला तरी चालेल, पण त्याला सेट करण्यासाठी लावा तो पैसे. कारण का बरं? तो सेट. कारण मी तर प्रत्येक फ्रँचायझीला व्हिजिट नाही करत, माझे दोन्ही पण सीओ वेगवेगळे. तर मी लक्ष घालतो बिझनेसमध्ये, मी त्यांना स्ट्रॅटेजी बनवून देतोय. बट जर मी त्यांना तेच सांगतो की जर एखादा गरीब माणूस दिसला ना, गरीब माणूस जो की अरेंज करून पैसे लई मेहनतीने लव राहिला, तर त्याला ऍटलिस्ट 50,000 त्याच्या घरात कसे जाईल ना, ते त्याला प्लॅन करा तुम्ही. त्याच्याशिवाय जाऊ नका, त्याच्याशिवाय तुम्ही झोपू नका. कारण ज्यावेळेस तो एक गरीब मोठा होईल ना, तर ते किती जास्त ब्लेसिंग्स देईल ते मला माहिती आहे. कारण मी किती मोठा झालो, माझे घरचे किती मोठे झाले, माझ्या घरचे काय इम्युनिटीचा आनंद घेता, या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहे. म्हणून मला ते गरिबीने त्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. आणि गरिबीने मला 2 गोष्टी शिकवल्या. पहिलं म्हणजे काय माहितीये का, मला उडायचं नाही, मला जमिनीवर राहायचं. बघा, मोठं होणं हे मला गरिबीने शिकवलं, कारण मोठं बनायचंय. आणि उडायचं हे पण गरिबीने शिकवलं. मोठं होणं म्हणजे काय माहितीये का, तुमचे हात आकाशात जाणं पण तुमचे पाय जमिनीवर राहणं, त्याला मोठं होणं म्हणतात. आणि उडणं म्हणजे काय, तुमचे हात फक्त आकाशात जाणं, तुमचे पाय जमिनीवर राहतच नाही. मग काही लोक तर बोलतील नाही, ज्यांच्याकडे जो 10 लाख रुपये महिना कमवतो तो बोलणार पण नाही आपल्यासोबत. जो वर्षाला 1 करोड 2 करोड कमवतो तो कसं काय बोलवलं आपल्यासोबत? म्हणजे गरिबीमुळे आपल्याला त्याची जाणीव होती. आणि आपण थोडक्यात ना, गरिबीमुळे अजून एक जे लय मोठी लर्निंग आहे ना माझ्यासाठी, तर मी नतमस्तक राहतो. ग्रॅटिट्यूड हा माझ्यामध्ये खूप जास्त आहे. मी कधीच माज नाही करत कुठल्या गोष्टीचा, आणि नम्र राहतो. आणि त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टी मिळत चाललेल्या आहे. आज ऑलरेडी 2 ब्रँड माझे एकदम वेल सेट आहे. मी 3रा पण ब्रँडचं प्लॅनिंग करतोय की मला हे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, हा पण सॉल्व्ह करायचा आहे. या सगळ्या गोष्टी मला गरिबीनेच शिकवल्या. तर आता जाता जाता आपण असं बोलू की तुमच्याकडून मराठी ऑडियन्ससाठी, मराठी तरुणासाठी 3 टिप्स काय राहतील? म्हणजे हे ओव्हरऑल लाईफशी रिलेटेड असू द्या, बिझनेसशी रिलेटेड असू द्या. आता जे तरुण आहे, म्हणजे आपण असं म्हणू की जे 20 ते 25 वर्षांमध्ये असतील किंवा 30 पर्यंत असतील, तर मी त्यांच्यासाठी तेच सांगाल की पहिली गोष्ट, तुमचा माइंडसेट फार मोठं ठेवा. घाबरू नका माइंडसेट मोठा करताना. माइंडसेट इतका मोठा ठेवा ना की येणाऱ्या 30 वर्षापर्यंत तुम्हाला कमीत कमी इंडियाचा रिचेस्ट पर्सन बनायचंय. असं मोठं विजन ठेवा. कुठेतरी तुम्ही तुमच्या वाघोलीतल्या नंबर 1 माणसान, कुठेतरी तुम्ही पुण्यातले नंबर 1 माणसान. पहिला हा काय, माइंडसेट फार मोठा ठेवा. दुसरी गोष्ट आहे ना, कशालाच बळी पडू नका. आजचे यंगस्टर आपले प्रेमाच्या नादी लागलेले,
त्याच्यानंतर आपले यंगस्टर बऱ्याच गोष्टींच्या नादी लागलेले आहे की त्यांना व्हिजन दिसत नाहीये. तर तुम्ही प्रेम, आपण जर आता बघितलं 12th फेल मूवी, तर प्रेमाने बनवलेलं पण आहे, प्रेमाने लोकांना खाली पण आणलेलं आहे. म्हणून तुम्ही ह्या गोष्टींमध्ये मला वाटतं फोकस देऊच नका. तुमचा 1,00,000% फोकस हा तुमच्या बिझनेसवर किंवा तुमच्या प्रोफेशन, तुमच्या बिझनेसवर किंवा तुमच्या प्रोफेशनवर पाहिजे, तरच तुमची स्केलेबिलिटी होऊन जाईल. म्हणजे तुमचा फोकस कसा पाहिजे, 100% पाहिजे. आणि जो लास्ट राहिला ना, तिसरा मुद्दा, तुम्ही तुमच्या आईवडिलांना कधी विसरू नका. जो मुलगा त्याच्या आईवडिलांना विसरला, मी सांगतो त्यांनी करोडो कमवू नये तर अब्जो कमवू नये तर तो वर्ल्डचा रिचेस्ट पर्सन बनू, तो माझ्या नजरेत तो रिचेस्ट पर्सन नाहीये. कारण तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला कसं मोठं केलेलं आहे, काय केलेलं आहे, हे त्यांना माहिती आहे. आणि हे तुम्हाला एक्सपिरियन्स तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही कुणाच तरी बाप होशाल. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा एक्सपिरियन्स करा आणि आईवडिलांना बोलू नका. आणि तुमचे देवेन आई वडील पाहिजे, तुमचे गुरु आई वडील पाहिजे. बऱ्याच जणांना वाटतं माझ्या आई वडिलांना, माझ्या आई बापाला काय कळतं यार, ते तर 20,000 कमावत्या, माझे तर स्वप्न लय मोठे, काहीतरी टार्गेट करता. कसं काय असं आहे? माझ्या आईने 700, माझ्या तुम्हाला माहिती आहे का, आज पण माझे अकाउंटंट माझी आई आहे. माझे पैसे माझ्या आईच्या थ्रूच जातात आज पण. इतका मोठा व्यवहार आहे माझा वैयक्तिक, बिझनेसचा सोडून द्या, पण पर्सनली जे मला प्रॉफिट येतो ना, तो माझ्या आईकडेच असतो. त्याचं रिझन काय आहे, माझ्या आईने 700 रुपयामध्ये आमच्या फॅमिली मॅनेज केलेली, आठवड्याला 700 रुपये. तर आठवड्याला 7,00,000 रुपये पण आले ना, ते तिच्या थ्रूच मॅनेज झाले पाहिजे, कारण तिला एक्सपिरियन्स आहे. कळालं का? म्हणजे ह्या गोष्टींचा अनुभव आपल्याला आपल्या आई वडील शिकू शकतात. आणि एक कायम लक्षात ठेवा, ह्या वर्ल्डमध्ये सगळे मतलबी लोक आहेत, सगळे मतलबी लोक आहेत. तुम्ही इथं आज पॉडकास्ट माझा ऑर्गनाइज केला, तुम्हाला त्याच्या मागे काहीतरी साध्य करायचंय. मी आलोय ना तुमच्याकडे, मी काही फ्रीमध्ये टाइम वेस्ट करायला नाही आलो, मला पण काहीतरी तुमच्याकडून घेऊन जायचं. समजलं ना? प्रत्येक जण मतलबी, फक्त 2 लोक नेते, म्हणजे तुमची आई आणि वडील. म्हणून त्यांना विसरू नका. हा तिसरा मुद्दा आहे. आणि ते पहिले 2 जरी नाही फॉलो केले, तिसरा जरी फॉलो केला ना, विश्वास ठेवा 30 पर्यंत तुम्ही एवढे चांगले मोठे झालेले असाल ना, तुम्हाला परत कधी तुमच्या आई वडिलांच्या सोडून कोणाच्या पाया पडायची गरज पडणार नाही. बरोबर. अतिशय महत्वाचे 3 मुद्दे होते. नक्कीच, म्हणजे यूथ सुद्धा आणि मी पर्सनली सुद्धा ह्या पॉडकास्टमधून खूप गोष्टी शिकलेलो आहे. आणि मी बरेच दिवस झालं तुम्हाला फॉलो करतो इंस्टाग्रामवरती, आणि तुमचं कॉन्टेंट खूप इन्स्पिरेशनल आहे. आणि मी तुमची स्टोरी बघितल्यानंतर तर मला अतिशय म्हणजे ते रिलेटेबल वाटलं. त्यामुळे थँक्यू फॉर कमिंग, आणि हे जे काही इन्साइट्स तुम्ही शेअर केले त्यासाठी धन्यवाद. थँक्यू सो मच. हाय, मी प्रसाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमचं काही सजेशन असेल तर कमेंटमध्ये कळवा, आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.